मला सांगायचं आहे, विशेष गरजा असणारी बालकं कोणाला म्हणायचं? तुम्हाला काय माहीत आहे का? कोण आहे असतात ही विशेष गरजा अपंग. असणारी बालकं? आपल्यातलीच असतात का वेगळी असतात? बरं. मग कोण असतात वेगळी तर? अरे बोला पटापट बोला. एक पालक असलेली मुलं सर. कसली? एक पालक. बरं. एक पालक असणारी. ओके. अजून? अपंग अपंग अ, मुलं. हो. अपंग. अजून? बरोबर आहे. चल तुम्ही चाललेले आहात लाईनने बरोबर आहे बोला. कर्णबधीर मुक्कबधीर. हां. हातपाय कर्णबधिर. नसलेले, मतिमंद. हो. मतिमंद, गतिमंद, स्लो लर्नर. ओके. हां. मग आता ही झाली विशेष गरजा असणारी बालकं. मग विशेष गरजा असणाऱ्यामध्ये अजून कोण येतं असं तुम्हाला वाटतं? फक्त एवढीच येतात का? काही धडकी पण असतात ना? अजून कोण काहीतरी म्हणजे चांगली अवयव असणारी पण कोण असतील का? कुणाला म्हणायचं मग विशेष? प्रज्ञाशील विद्यार्थी. हां, प्रज्ञाशील विद्यार्थी. त्याला आपण प्रतिभाशाली हा शब्द वापरतो. बरोबर आहे का? यस सर. हां. अजून? अजून बरोबर आहे. चला तुम्ही चाललेला आहात रेंजने बरोबर आहे बोला. लर्निंग मध्ये प्रॉब्लेम येणारे मुलं, जसे की जसं ते की एका एका मूवी मध्ये त्या मुलाचं आहे बघा सर, त्याला डिस्लेक्सिया काहीतरी झालेला असतो, तसा मुलगा. कोण? तारे ते जमीन पर बरसात तारे मुलगा. जमीन परचं वाचता हां. अडथळे येतात त्याला. सारे त्याला जमीन पर. दोन लेटर मध्ये त्याला कन्फ्युजन होत असतो, बी आणि डी, एस बरं, आणि फाईव्ह. बरं. हा. एकच मिनिट हां. रतांधळेपणा झालेले.
तर विशेष गरजा असणारी जी बालकं आहेत ही संकल्पना फक्त अपंग, अंध याबद्दल नाही आहे. विशेष गरजा असणारी म्हणजे याच्यामध्ये आपण प्रतिभाशाली आणि जे काही मतिमंद आहेत यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ही आपण कन्सेप्ट लागू करतो. म्हणजे यामध्ये फक्त अपंग ही मर्यादा येत नाही. मग अशामध्ये स्लो लर्नर असेल, मग प्रतिभाशाली बालकं असतील, अपंगांचे प्रकार वेगवेगळे आहेत, मग शारीरिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश या विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये होतो. त्यालाच आपण स्पेशल चाइल्ड असं पण म्हणतो. बरोबर. आता ही स्पेशल चाइल्ड म्हणा किंवा चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणा, तर ह्या कन्सेप्ट त्या गोष्टींसाठी लागू होतात. मग ऍक्च्युअली म्हणायचं कशाला, मग अजून एक संकल्पना आपण यांच्या पद्धतीने वापरतो पहा, सर्वसमावेशक शिक्षण. आता ही सांगू शकाल का मला सर्वसमावेशक शिक्षण काय आहे? तुम्ही सांगू शकाल का? व्हॉट इज मिनिंग ऑफ द इन्क्लुझिव्ह एज्युकेशन? येतोय का आवाज माझा? हो सर, विविध बौद्धिक क्षमता असणारे सगळे विद्यार्थी एकाच वर्गामध्ये शिकणे म्हणजे शिक्षणात समावेश करून घ्यायचा. जसं की ज्यांना शिकवलेलं पटकन समजतं किंवा काही जणांना लवकर हुशार, समजत नाही. प्रतिभाशाली, मतिमंद. प्रतिभावंत विद्यार्थी, असे सगळे विद्यार्थी एकत्र असणे. अजून थोडं कन्सेप्ट ब्रॉड करून सांगितले तर बरं होईल, मला पण थोडं कळेल. म्हणजे अजूनही थोडं एकदम असं संक्षिप्त नाही चाललं, थोडक्यातच चाललंय. मग नेमकी कोणती बालकं येतात सर्वसमावेशक मध्ये? मग ही येतात का? मतिमंद, गतिमंद ही बालकं त्याच्यात येतात का? नाही सर. नाही, कोणती ते येत- वेगळे येतात. मग कोणती येतात? जे अभ्यासात साधारण प्रतिभावंत बुद्धीचे, आहेत ते. साधारण Slow बुद्धी, learner. अभ्यासात प्रतिभावंत, प्रतिज्ञा म्हणजे ते सृजनशील. प्रतिभावंत, सृजनशील, एवढीच येतात? एवढीच बालकं? गुणवत्ता अपंग असणारे मुले. बालक, अपंग बालक. करेक्ट. सर्वसमावेशक मध्ये आपण ती बालकं घेतो जी अपंग आहेत, दृष्टीहीन आहेत. दृष्टीहीन म्हणजे टोटल ब्लाइंड वाली नाही, म्हणजे ज्यांना विशेष असं काही लागणार आहे, ज्यांना विशेष अशी शाळा लागणार आहे, त्यांचा समावेश सर्वसमावेश मध्ये केला जात नाही. त्यांना विशेष गरजा असणारी बालकाचं संबंधून त्यांच्या स्पेशल स्कूलमध्ये त्यांना पाठवलं जातं. उदाहरणार्थ टोटल ब्लाइंड जर असेल, म्हणजे टोटल अंध जर असेल, तो आपल्या शाळेत शिकू शकेल का? आपल्या नाही, सर्वसमावेश त्यांना अंध नाही. शाळेतच घालावं मग लागेल. सर्वसमावेशक शाळेमध्ये अंध मधला कुठला माणूस येईल? अंध या कॅटेगरी मधला कुठला माणूस? रातांधळेपणा असलेला. अजून दूरदृष्टी, निकट दृष्टी. करेक्ट. दूरदृष्टी आणि निकट दृष्टीवाला सुद्धा येईल. अजून ज्याला चष्मा लागलेला आहे तो सुद्धा येऊ शकेल. बरोबर की नाही? व्हेरी नाईस. अपंगामध्ये जे शारीरिक अपंग असणारी बालकं असतात बघा, पाय वगैरे नसतात बघा जन्मात. करेक्ट. व्हेरी नाईस. त्याला पोलिओ वगैरे झालेला आहे. बरोबर आहे. अजून व्हेरी नाईस. बरोबर. अजून अस्थिविंग. अस्थिव्यंग आपण त्याला. हो. अजून पाय मोडलेला असो असे विद्यार्थी. हो. ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा व्हीलचेअर वरती ते सपोर्ट घेऊन चाललेले असेल, हात नसेल, किंवा अस्थिमध्ये कशाही प्रकारचा व्यंग आलेला असेल, अशी बालकं आपण स्पेशल नीड म्हणून बालकं घेतो. तुम्हाला आठवतं का बघा, प्रत्येक शाळेमध्ये आता सध्या रॅम्प आहे बघा, रॅम्प आहे चढायलाच आहे का आपल्या प्रत्येक हो, ते शाळेमध्ये? wheelchair नेण्यासाठी. रॅम्प असते कशासाठी असतं? कशासाठी आहे? त्या मुलांची व्हीलचेअर व्हीलचेअरवर म्हणजे अशी जी काही स्पेशल नीडवाली बालकं आहेत त्यांना आपण प्रवेश देणार आहे, मग त्यांना सुविधा द्यायला नको का? मग हे रॅम्प कधी आलं माहितीये का तुम्हाला? कुणी आणलं? कुठल्या योजनेतून आलं? काय माहितीये का त्याला? नाही सर. हा जो रॅम्प आहे ना, तो SSA म्हणजे सर्व शिक्षा अभियान याच्यातून आलेला आहे. आणि मग तेव्हापासून आपण काय केलं, 2005 पासून जवळजवळ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आणलं. म्हणजे अशी जी बालकं आहेत या बालकांना आपण सर्वसमावेशक विद्यार्थ्याबरोबर त्यांना शिकता येतं. मग त्यांना आपण का बरं शिकवायचं नाही? तर आपण त्यांना शिक्षण देऊया ज्या विद्यार्थ्यांना निकट गरज आहे, जी बोलू शकत नाही, त्यांना ज्यांना दिसू शकत नाही, अशा बालकांसाठी आपण विशेष शाळा काढल्या आणि तिथं ऍडमिशन दिलं. मात्र जी नॉर्मल आहे, ज्यांना कळतं, थोडंफार इकडे मागे तिकडे असेल, तर ती पोरं ती विद्यार्थी आपण अशा शाळामध्ये बसवून आपण काय करू शकतो, त्यांना समावेशक शिक्षण देऊ शकतो.
आता ही सर्वसमावेशक शिक्षण द्यायची काय बरं गरज आहे? काय गरज आहे? सामाजिक उद्दिष्ट सर, सामाजिक दृष्टिकोन. कोणता? समानतेची भावना. समानतेची भावना. ओके. सामाजिक दृष्टिकोन कोणता? नेमका सामाजिक कोणता दृष्टिकोन? भेदभाव होऊ नये असं म्हणून. हा, व्हेरी नाईस. भेदभाव होऊ नये, की हा वेगळा आहे, मी वेगळा आहे. आणि प्लस असं जर झालं तर काय होईल? त्या बालकामध्ये न्यूनगंड निर्माण होईल, बरोबर की नाही? आम्ही असे आहोत, तसे आहोत, त्यांना तुच्छ लेखलं जाईल, त्यांच्याबद्दल हीन लेखलं जाईल, आहे की नाही? बरोबर. आता एकलकोंडा होईल तो. करेक्ट, व्हेरी नाईस, एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता आपल्याला ह्या इन्क्लुझिव्ह एज्युकेशनची जी काही गरज आहे ह्याच गोष्टीसाठी वाढली आणि ह्याच गोष्टीसाठी लागली सुद्धा. मग आम्ही काय केलं, अशा विशेष गरजा असणारी बालकं जी सर्वसामान्य मुलाबद्दल बरोबर शिकू शकतात, त्यांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी सुरुवात केली. मग त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये, त्यांना भेदाची भावना निर्माण होऊ नये, त्यांच्यामध्ये विशेष असं जागृती निर्माण व्हावं, त्यांना पण एक स्थानाचं, मानाचं स्थान निर्माण व्हावं, म्हणून आपण ती बालकं सर्वसामान्य बालकांबरोबर त्यांना आपण घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे माहित आहे का, अशा बालकांसाठी काही विशेष शाळा पण आहेत, माहित आहे का? आहेत, माहित आहे Yes, का? sir. हा, कोणकोणत्या? जिव्हाळा. आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा ममता. अशा विशेष शाळा आहेत पहा. ममता आहे, जिव्हाळा आहे. व्हेरी नाईस. ममता कुठं आहे? मला अंदमानी नगरला एक आहे जिव्हाळा. तुमचा आवाजच निघून चाललाय, ते काय रेंजच नाही. तुम्ही रेंज नाही कविता, तुम्हाला रेंज नाही आहे, आवाज तुमचा ब्रेक होत. येलगुलवार स्कूल पण आहे ना सर? कुठली? जिव्हाळा. येलगुलवारची. हो, येलगुलवारची कुठं आहे ती? ती कुठं आहे? ते कंबर तलाव जवळ. अवंतीनगरला, Correct. वसंत विहारला. व्हेरी जिव्हाळा. नाईस. जिव्हाळा, जिव्हाळा. आपण जी पाहिलेली आहे ना, ती म्हणजे तुम्ही आता म्हणलेली येलगुलवार यांची पण शाळा आहे, कंबर तलावाच्या शेजारी. त्या पण शाळेमध्ये हे विशेष बालकांना असं प्रशिक्षण आपल्याला दिलं जात आहे. त्यानंतर ममता असेल किंवा बाकीच्या इतर भरपूर अशा शाळा आहेत, त्या ठिकाणी या विशेष बालकांना आपण काय करतो, शिक्षण देत असतो. आता ही जी काही आहे याच्यामध्ये ह्या बालकांना राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सोयीसुविधा केली जाते. मग त्यांचे पालक यांना सांभाळू शकत नाहीत. मग आता आम्ही काही सर्वे पण केला होता, की ज्याच्यामध्ये ही जी काही बालकं आहेत, या बालकांना वर्षातून एकदा ते दोनदाच भेटायला पालक येतात, दिवाळीच्या सुट्टीला न्यायला आणि परत आणून सोडायला. मग काही पालकं जी आहेत ती कामामुळं किंवा इतर गोष्टीमुळे येऊ शकत नसतील. मग ह्या बालकांचं जे जीवन आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. की आपण ज्या वेळेस अशा मोठ्या शाळांमध्ये शिकवतो, इन्क्लुझिव्ह क्लासेसमध्ये आपण ज्यावेळेस शिकवतो, जिथं सर्वसमावेशक बालकं असतात, मग ती बालकं ओळखायची कशी, मग ती बालकं आहेत नेमकी कोणती, आणि मग विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे नेमके प्रकार आहेत तरी किती, याच गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आज आपण हा भाग घेतलेला आहे. हा भाग जो आहे तो भाग जवळजवळ 1 ते 2 मार्काचा आपल्याला टीईटी साठी आहे मानसशास्त्रामध्ये, आणि हा सीटीईटी मध्ये तर जवळजवळ 5 मार्काला स्पेशलच आहे. पण आता आपल्याला या ठिकाणी CWSN चा अर्थच बघायचा आहे, विशेष स्पेशल नीड चाइल्ड बघणार आहोत, की ज्याच्यामध्ये ह्या बालकांना त्याची गरज आहे. मग विशेष गरजा असणारी बालकं नेमकी कोणती आहेत, नेमकं विशेष गरजा असणारी बालकं नेमकं म्हणायचं तरी कोणाला म्हणायचं, हे आज आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. मग यांची नेमकी व्याख्या काय येते, डेफिनेशन काय येते, तर बघून घेऊयात आपण, की विशेष गरजा असणारी बालकं नेमकं म्हणायचं तरी कोणाला. तर विशेष गरजा असणारी बालकं जी असतात ती कोण असतात? बालकं ज्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य बालकांपेक्षा वेगळे, अतिरिक्त किंवा सुधारित शैक्षणिक कार्यक्रम आणि सेवांची आवश्यकता असते. बघा काय म्हणलेलं आहे, ज्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य बालकांपेक्षा वेगळे, अतिरिक्त किंवा सुधारित शैक्षणिक कार्यक्रम आणि सेवांची आवश्यकता असते.
अशांना आपण काय म्हणतो, विशेष गरजा असणारी बालकं, की जे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जे स्वतःच गरजा पूर्ण करू शकत नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. किंवा त्यांना अतिरिक्त काहीतरी वेगळं असं काहीतरी द्यावं लागतं, सुधारित प्रोग्राम्स द्यावं लागते, त्याला त्याची वेगळी गरज असते. अशांना आपण म्हणतो स्पेशल नीड चाइल्ड, त्याला आपण विशेष गरजा असणारी बालकं म्हणतो. मग ही विशेष गरजा असणारी बालकं जी आहेत, फक्त काय अपंगच आहेत का? अपंगच आहेत का? अपंग म्हणजे त्यांची व्याख्या आपण काय केली, सीमित केली. ही बालकं फक्त अपंगच नसतात. आता आपण काय काय पाहिलं, की विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये काय काय कॅटेगरी केल्या आपण. शारीरिक केलं, मानसिक केलं, भावनिक केलं. म्हणजे शारीरिक दृष्ट्यामध्ये पण आपण त्याचं वर्गीकरण केलं, मानसिक दृष्ट्यामध्ये केलं, भावनिक दृष्ट्यामध्ये केलं आणि सामाजिक दृष्ट्यामध्ये केलं. भावनिक दृष्ट्यामध्ये काय होईल, इमोशनल्स मध्ये एखाद्या बालकाचा प्रकार सांगा बघू. इमोशनल मध्ये भावनिक दृष्ट्या गरजा पूर्ण. काय काय सर लवकर रडतात पोरं. म्हणजे व्हेरी नाईस. त्यांना ओके. काय केलं तर रडतात. एकदम इमोशनल, एकदम त्यांचा EQ कमी असतो, त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स पूर्ण काय असतो, टोटली त्यांचा कमी असतो. त्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या ते पेलू शकत नाहीयेत. एकदम बरोबर आहे. मग अशी बालकं जी आहेत ना, आपण यांचं स्कोप का पाहत आहोत, तर फक्त अपंगच नाही. मग अपंग म्हणजे काय आलं, शारीरिक आलं. शारीरिक अपंगच नाही म्हणजे अस्थिव्यंग असणारे असेल, मुकी असतील, बहिरे असतील, अंध असतील. फक्त हेच अपंग म्हणजे अपंग नाहीये, तर याच्यामध्ये मानसिकरित्या पण जे असतात ते. मग मानसिकरित्या दोन्ही पण गोष्टी येतात. एक येतो प्रज्ञावान, प्रज्ञावान म्हणजे एकदम हुशार, आणि दुसरा पण येतो मतिमंद, गतिमंद आणि अध्ययन अकार्यक्षम. बघा मी काय म्हणलंय, अध्ययन अकार्यक्षम. आता मागा तुम्ही जे मूव्हीचं उदाहरण सांगितलं ते लर्निंग डिसेबल्डचं उदाहरण होतं. कशाचं उदाहरण होतं, लर्निंग डिसेबल, ज्याला आपण अध्ययन अकार्यक्षम असे म्हणतो, की ज्याच्यामध्ये अध्ययन अकार्यक्षमतेचे विविध असे प्रकार आहेत रोगांचे. त्याच्यामधला एक प्रकार होता डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कल्क्युलिया, असे 3 प्रकार येतात. मग डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया आणि डिस्लेक्सिया हे जे 3 प्रकार आहेत ते वाचणे, लिहिणे आणि दुसरं काय, वाचणे, लिहिणे आणि गणितीय प्रक्रिया करणारे, असे हे 3 प्रकारचे हे आहे. कुठल्याला काय म्हणायचे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. आता तत्पूर्वी आपण काय केलं, की यांचा स्कोप पाहिला, की फक्त हीच बालकं येत नाही जी शरीरानं अपंग आहेत. मग अशी बालकं सुद्धा त्याच्यामध्ये येतात जी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या आहेत. आता सामाजिक दृष्ट्यामध्ये कोणती मुलं येतात माहितीये का, भावनिक समस्या असणारी मुलं कोणती येतात माहितीये का. भावनिक समस्यामध्ये लगेच हळवी असतात. पण कोण हळवी होतं, की ज्यांचे आईबाप नाहीये, जे अनाथ आहेत, ज्यांचे अचानक आईबाप एक्सपायर झाले, असे भावनिक येतात. मग त्यांना कोण सपोर्ट करणार नसतं, सांगणार नसतं, म्हणून ही बालकं बालगुन्हेगारीच्या प्रवृत्तीकडे वळतात. बरोबर आहे. चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, मर्डर्स करणं, ड्रग्स, चिलीम, गांजा यांचा व्यापार करणं, समाजविरोधी वृत्ती बाळगणं किंवा ती कृती करणं, अशा ज्या गोष्टी आहेत हे ते काय करत असतात. मग अशी जी बालकं आहेत, अशा बालकांचा समावेश सुद्धा विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये होतो. येते का बघा लक्षात. फक्त कन्सेप्ट सीमित करू नका, एकदम संकुचित करू नका. तर ती संकल्पना जी आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांची ही मोठी आहे, व्यापक आहे. तर त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक ज्या गरजा असणारी बालकं आहेत, जी अपंग आहेत, त्यांचा समावेश होतो. फक्त अपंग म्हणजे शारीरिकच नाही, तर मग त्याच्यात प्रज्ञावान, प्रतिभाशाली असेल, मग तुमचा मतिमंद असेल, गतिमंद असेल, स्लो लर्नर असेल, अपंगामध्ये अंध, बहिरा, मुका यांच्या सर्वांचा समावेश होत आहे. मग याचं काय आहे, की या विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा सगळ्यात मोठा उद्देश असा आहे, की आपण त्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन प्रदान करणं, म्हणजे आपण त्याला म्हणतो सर्वसमावेशक शिक्षण. मग जी कमी प्रमाणामध्ये अंध, अपंग आहेत, अशांना आपण सर्वसामान्य मुलामध्ये बसून आपण त्यांना शिक्षण देत असतो. मग अशा बालकांना ज्यावेळेस आपण शिक्षण देत असतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो पहा, की ह्या मुलांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये, सर्वांबरोबर त्यांना खुलेआम शिक्षा मिळावी, आम्हालाही समानतेने जगण्याचा अधिकार आहे असं त्यांना त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचं न्यूनगंड निर्माण न होणं, करून न देणं हे आपलं महत्वाचं टार्गेट आहे. आता याचं वर्गीकरण करत असताना
आता हे आता बघा प्रमुख जे वर्गीकरण आहे आपण 4 प्रकारामध्ये केलेलं आहे. कशाचं? विशेष बालक कुणाला म्हणतात? विशेष बालकांची आपण काय केले? विशेष गरजा असणारी जी बालक आहेत यांचे आपण वर्गीकरण केलेलं आहे. मग आता त्याचे मुख्यतः आपण 4 प्रकार केले. एक आलं शारीरिक अपंगत्व असणारी. मग शारीरिक अपंगत्वामध्ये कोण कोण आली? अंधत्व असणारी आली, मूकबधीर. अंधत्व म्हणजे ब्लाइंड टोटली असणारे. अस्थिव्यंग आली, मूकबधीर आली. मूकबधीर म्हणजे मूक आणि बहिर. बघा, जो मुका असतो तो बहिरा पण असतो आणि जो टोटल डंब असतो तो पण मुका असतो. काय म्हणणं आहे तुमचं? त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकू येत नाही, ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलता येत नाही. तर कर्णबधीर म्हणजे काय हो? कर्णबधीर म्हणजे बहिरा. 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 कर्ण म्हणजे कान. आणि बधीर. श्रवण बधीर. श्रवण म्हणजे हे श्रवण. बहिरेच येतात की सर श्रवण मध्ये ऐकण्याची क्षमता नसते ना. श्रवण म्हणजे काय? आणि बहिरे. मूकबधीर म्हणलं की मुखाने तोंडाने बोलणारा. आणि कर्णबधीर, श्रवण बधीर ते आलं आपलं काय म्हणतो त्याला? बहिरे लोकांना. श्रवण हा शब्द कर्णला काय आहे? समानार्थीचा शब्द आहे. छान प्रश्न होता. ट्रिकी होता. गुगली घेणार आहे की नाही? सरला जमते का बघणार. आता तसं नाही हो, मी वाचलो होतो त्यामुळे म्हटलं. नाही, वाचलं होतं, छान होतं. प्रश्न चांगला होता म्हणलं की आम्ही. ही श्रवण आणि असंच कर्ण. कन्फ्युज करणारे वर्ड असतात सर. काय झालं? प्रश्नामध्ये असंच कन्फ्युज करणारे वर्ड असतात. नाही, याच्यामध्ये पण काय येतं माहितीये का? कर्णबधिरामध्ये ना पण ते प्रकार आहेत की नाही? प्रकार आहेत. कसे प्रकार आहेत? मग टोटली डम असणारा म्हणजे काहीच न ऐकू येणारा, कमी ऐकू येणारा बहिरा किंवा मशीन लावल्यानंतर न सुद्धा ऐकू येणारा असा. मग बघा, टोटली जो डम असतो, टोटली ज्याला ऐकू येत नाही तो 101% मुका असतो. काय मत आहे तुमचं? ज्याला काहीच ऐकू येत नाही, कसलंच ऐकू येत नाही, त्याला बोलता येत नाही. कारण आपण मानसशास्त्रात शिकलेलो आहे. मुलं किती शब्द? अनुकरणाने शिकतात. जर ऐकलंच आलं नाही तर त्याला बोलता येत नाही. आणि तो पूर्ण त्याच्या बहिरा कानावर असल्यामुळं शब्दच पडत नाही. आणि पूर्ण बहिरा असल्यामुळं त्याला बोलता येत नाही. आलं का लक्षात? मग तो तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरून, हालचालीवरून, तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून, तुमच्या ओठांच्या हालचालीवरून तुम्ही नेमकं काय म्हणत आहात याचा तो गाव घेतो आणि मग तो तसाच करण्याचा प्रयत्न करत असतो. पण टोटली बहिरे असणारे हे 100% मुके असतात. हे आपण पुढे पण बघणार आहोत. आता बघा, बौद्धिक अक्षम, बरोबर की नाही? आता बौद्धिक अक्षम मध्ये काय येते? 2 प्रकार आले. एक आहे मंद बुद्धीचा. आता आपण बुद्धी मापन पाहिलं बघा. बुद्धी गुणांकाची वितरण श्रेणी पाहिली. मंद बुद्धी किती बुद्ध्यांक किती बुद्ध्यांक असणारे असतात? 40 पेक्षा कमी. 40 पेक्षा कमी. हो. आणि 20 पेक्षा कमीला काय म्हणलं आपण? जड म्हणले का? 20 पेक्षा निर्बुद्ध म्हणलेला. आता मंद बुद्धीचा जो आहे, मंद बुद्धीचा मुलांचा हालचाली किंवा इतर गोष्टी कशा असतात हो? ही बालकं लगेच ओळखू येतात का? मंद बुद्धीची लगेच ओळखू येतात का? येस सर. कसं? सर येतात सर. ते शांत राहतात किंवा काहीतरी करतच असतात असं. मंद बुद्धीचं काहीतरी काय करणार? सर त्यांच्या त्यांच्या वागण्यातून, बिहेवियर मधून आपल्याला समजते की तो कसा आहे. इतरांपेक्षा त्यांच्या कृती जरा सावकाश मी किती छान सोपा प्रश्न विचारला की बघता क्षणी मंद बुद्धीवाला ओळखू येतो का? आपण जे बोललेलं बघता क्षणी येत नाही सर, थोडंसं निरीक्षण निर्बुद्धीवाला ओळखू केल्यावर येतोय येते सर. सर. मंद बुद्धीवाला बघता क्षणी दिसत नाही. नाही येत ओळखू. मंद बुद्धीवाला बघता क्षणी ओळखू येत नाही असं तुमचं मत आहे? होय सर, असं माझं म्हणणं आहे. बर. अजून कुणाला वाटतं की सर मंद बुद्धीच्या ह्याला बघता क्षणी ओळखता येत नाही, असं किती जणांचं म्हणणं आहे? बघता क्षणी येत नाही सर. व्हेरी नाईस. अजून कुणाला वाटतंय? सर बघता क्षणी. हा, मला पण वाटतं तसं. मला पण तसंच वाटतंय. तुमचा बघता आवाज क्षणी खूप कमी लक्षात येतो येत नाही. कविता. तुमचा आवाज खूप कमी येतो. जरा थोडं रेंज मध्ये पण राहा आणि आवाज जरा मोठं करून बोला. काय म्हणले तुम्ही? येत
नाही बघता क्षणी लक्षात. येत नाही. बर, अजून कुणाला वाटतं येत नाही? और किसी किसी को लगता है? सर मला काय वाटतं की ते बघितल्या बघितल्या थोडंसं कळते, कारण आपले जे दुसरे जे राहतात, आता अदर राहतात, ते ऍक्टिव्ह असतात सर. ऑल टाइम त्यांचं प्रेझन्स ऑफ माइंड राहते आणि ते दिसताना पण प्रसन्नमुख दिसतात. आणि तेच मतिमंद जे असतात त्यांच्यामध्ये थोडंसं वेगळंच असते, की आपल्याला कळते. आता मी पहिले राहत होते तिथं, आमच्या आजीच्या घराजवळ एक मतिमंदाची शाळा होती. ते एवढे दिसायला वेगळे होते ना, तेव्हाच कळत होतं की अरे हा मतिमंद आहे असं. काय मॅडम वेगळं मतिमंद दिसलं? आणि तर बुद्धी गतिमंद यात फरक मध्ये आहे. फरक आहे. हा हा, काय? गतिमंद आणि मतिमंद याच्यात फरक आहे. मला माहिती आहे की गतिमंद आणि मतिमंद मध्ये मंद फरक आहे. म्हणजे सर स्लो लर्नर. मतिमंद म्हणाले, बरोबर. मतिमंद. अहो गतिमंद नाही नाही, आता आपला प्रश्न गती नाही मतीवर चाललाय. मती म्हणजे बुद्धी. मतीच म्हणाले सर, हा, बुद्धीने कमी असणारेच बोलती आहे मी. अहो तुमचं बरोबर आहे. हे दोघं म्हणत होते ना गतीकडे गेले, मग त्यांना मी इकडे आणलं मतीकडे. त्यांचं क्लिअर आहे का बघा. आता मी प्रश्न तुम्हाला एवढंच फक्त केला की या मतिमंदवाल्यांना आपण पाहता क्षणी लगेच ओळखू शकतो का, एवढंच फक्त प्रश्न होता. तर त्याचं उत्तर आहे, एकच मिनिट मी फक्त सर्च करत आहे, त्याचा एक इमेज दाखवत आहे. फक्त हे मला सांगायचं की हे मतिमंद आहे का. इमेज तुमच्यासाठी मी शोधून काढलेला आहे. आणि हे लगेच ओळखून मला सांगायचंय कशा प्रकारचा बालक आहे. हे सर्वसाधारण सामान्य आहे. दिसतंय का चित्र माझं? नाही सर. नाही सर. नाही सर. नाही सर. आता दिसतंय का? नो सर. नाही सर. नको म्हणते काय त्याने मी? आता दिसत असेल माझ्या हिशोब. नाही सर. हो सर दिसतोय. आता दिसतंय सर. हा, हो, काय सर. दिसतंय आता? मतिमंद दिसू लागलेच ना सर, मतिमंद लगेच दिसतेत की सर. आणि हा. वर डबल हात आमचं दोघींचंच बरोबर आहे सर. काय बरोबर आहे? सर मी म्हणले ना सर, बघितल्या माझ्या बरोबर- आजीच्या घराकडे शाळा आहे. मी म्हणले ना सर, बघितल्या बरोबर कळत होते का हे बघितल्या बरोबर मतिमंद कळतंच की आहे. सर. म्हणजे याचा अर्थ ही मतिमंदवाली तर जी बालकं आहेत, गतिमंदचं आम्ही दिसत नाही असं म्हणलो. मतिमंद तुम्ही रेंज मध्ये पहिलं बसा बघा. तुमचा आवाज मला काही क्लिअर येत नाही आणि काय सांगाल हे दिसतं पटवून. तुम्ही थोडं रेंज मध्ये बसलं की पहिलं मला ऐकू येईल. गतिमंदच आहे. गतिमंदचं आम्ही दिसत नाहीत असं म्हणलो, मतिमंदचं नाही म्हणलो. असं आहे पण का? सर मतिमंद विचारले ना. आज सुद्धा होते, आपल्याला भांडायचं नाही हो. आपण काय बघत आहे? नाही सर. मतिमंद. नाही सर. चल असो. चल, मतिमंद हा जो भाग आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्याचा बुद्धी गुणांक 40 पेक्षा कमी असतो. आता यांच्याकडे लक्षात काय घ्यायचंय माहितीये का? मतिमंदचा जो चेहरा आहे की नाही, सर्वसामान्य बालकाच्या पेक्षा चेहऱ्याची ठेवण वेगळी असते. हे सर नो बघा मी काय म्हणतोय ते. बरोबर? हो सर. तर त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये सगळ्यात पहिला येतो त्यांचं ते कपाळ. बरोबर? दुसरं आहे त्यांची जी काही डोळे आहेत ना, या डोळ्यांचा जे बघण्याचा दृष्टिकोन आहे. बरोबर? त्याच्यानंतर त्यांच्या अनावश्यक हालचाली, जसं आता या चित्रामध्ये मतलब वर्ग बघा काय करत आहे. ओके, म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बालकांचे जे ओठ असतात की नाही, ओठ, हे ओठ सांगतात लगेच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेहऱ्याच्या फेसिंग मधले डोळे, ओठ आणि नाक आणि कपाळ यांच्या ठेवणीमध्ये झालेला बदल. त्याचबरोबर यांचे कान सुद्धा सर्वसामान्य माणसाबरोबरचे किंवा सारखे नसतात. आलं का लक्षात? हे सगळं त्याच्यात काय येतं, बदल येतो, त्याच्यातला प्रकार येतो. सर्वसाधारणपणे आपल्याला आपण मतिमंद बालकांना सहज ओळखू शकतो. आता गतिमंदचा जो भाग येतो ना, तो पुढे बघूयात आपण. आता इथं अध्ययन अकार्यक्षम म्हणलेलं आहे. अध्ययन अकार्यक्षम म्हणजे त्याला म्हणतो लर्निंग डिसेबल. अकार्यक्षम, त्याला गतिमंद म्हणता का काय म्हणता? गतिमंद म्हणता येत नाही याला. अध्ययन अकार्यक्षमला गतिमंद म्हणता येत नाही. आता गतिमंद म्हणायचं कोणाला?
अध्ययन अकार्यक्षम म्हणजे गतिमंद नाही. गतिमंद वेगळे, अध्ययन अकार्यक्षम वेगळे. बरोबर आहे का? मी जे म्हणतोय ना ती कन्सेप्ट बरोबर आहे का? कारण यस सर. अध्ययन अकार्यक्षम मध्ये अध्ययन अकार्यक्षमता जी आहे, ज्याला लर्निंग डिसेबल ज्याला आपण म्हणतो, ती बालकं जी असतात ना, त्याच्यामध्ये हे वेगवेगळे रोग दिसून येतात, की ज्याच्यामध्ये त्याला शब्द कळत नाही, शब्दांची ठेवण कळत नाही. काही बालकांना जो अशी बेरीज आहे ही बेरीज कळत नाही. बेरजेला ते भागाकार म्हणतात आणि भागाकाराला ते काय करतात, अधिक आहे समजतात. गुणाकाराला अधिक समजतात, आहे की नाही. वजाबाकी आणि भागाकार ह्या चिन्हातला फरकच कळत नाही त्यांना. मग अशांना आपण काय म्हणतो, डिस्कॅल्क्युलिया. आणि हे डिस्कॅल्क्युलियामध्ये परत हा जो 3-6 मधला फरक कळत नाही, 1 आणि 9 मधला फरक कळत नाही, अशा ज्या अंकातलं सिग्नेचर मधलं ज्यांना फरक कळत नाही त्यांना आपण म्हणतो डिस्कॅल्क्युलिया. बरोबर आहे, डिस्कॅल्क्युलिया. आता जी मुलं लेखनामध्ये म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार, त्याचबरोबर अक्षरांचं ल काढण्याचा जे काही प्रकार आहे, याच्यामध्ये ज्यांना परेशानी येते, ज्यांना त्यांना अडचण येते, अशा बालकांना आपण डिस्ग्राफिया म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डिस्ग्राफिया. हा, ते बघा लक्षात कसं ठेवायचं. मी सर थोडं नाही, सर परत एकदा पुन्हा सांगा एकदा सर, थोडं सांगाल घेऊन का? बोलाले. सांगतो, हो. 2 मिनिटं. पुन्हा एकदा मी सांगा फक्त सर. कन्सेप्ट इथं सांगत आहे, गोंधळ करत नाहीये. मी तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगणार आहे. आपल्याकडे ट्रिका भरपूर आहेत. जसं की हे टर्मन का काम नाही, टर्माळाचं काम नाही, तसं याचं पण हे सोपं काम आहे. हे आपलं काम आहे. आता हे काय झालं, काय पाहिलं आपण? कॅल्क्युलिया म्हणलं की कॅल्क्युलेशन आलं, कॅल्क्युलेशन म्हणलं की गणिती प्रक्रिया आली. बरोबर. डिस्कॅल्क्युलिया म्हणलं की गणितामध्ये म्हणजे अंकामध्ये फरक कळत नाही, अशांना आपण काय म्हणतो, डिस्कॅल्क्युलिया. कळलं का? एवढं साधं सोपं आहे ते. हे तर कळलं का? हो सर, कळलं. डिस्कॅल्क्युलिया. कॅल्क्युलिया आलं की झालं कळालं सर. कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे गणितीय प्रक्रिया आहे, बेरीज वजाबाकी. मग प्रश्न कसा येत असतो बघा. अमित नावाच्या मुलाला बेरीज वजाबाकी किंवा बेरीज आणि भागाकार, बेरीज किंवा गुणाकार याच्यातलं अंतरच कळत नाही, तर त्याला खालीलपैकी कोणता आजार आहे? डिस्कॅल्क्युलिया. करेक्ट, व्हेरी नाइस. डिस्कॅल्क्युलिया. कैलकुलिया समझ में आया? कैलकुलेशन. हो सर. ठीक आहे ना, कॅल्क्युलिया म्हणून झाला तो एक झाला. हो. आता आपण ग्राफ काढतो की नाही, ग्राफ काढतो आहे की नाही, असं ग्राफ असतो की नाही, पाय चार्ट्स वगैरे असतात, ग्राफ. आता हा ग्राफ आहे, त्याला डिस्ग्राफिया म्हणजे लेखनामध्ये येणाऱ्या अडचणी. सुरेखा नावाची मुलगी आहे, तिला लिखाण करताना ल आणि ल मधलं लेखन करताना अंतरच कळत नाहीये, क आणि व मधलं अंतर कळत नाहीये, तर त्याला कशा प्रकारचा आजार आहे? डिस्ग्राफिया. कळलं का? ग्राफ म्हणलं की लेखन आलं, कॅल्क्युलिया म्हणलं की गणित आलं, आणि आता आहे डिस्लेक्सिया. आता काय आहे? डिस्लेक्सिया हा वाचनातला प्रकार आहे, पठन करताना वाचनाचा. स्पेलिंग काय कळलंय? सर? डिस्लेक्सियाची स्पेलिंग काय आहे? डिस्लेक्सिया. आता त्याची स्पेलिंग का? बरं मी टाकतो, थांबा एकच मिनिट, बघावं लागेल. एकच मिनिट. डिस्लेक्सिया. DISLEXIA. करेक्ट सर. XIYA. आले का? YA का? YA. ते थोडं Okay. कन्फ्युजन व्हायलंय, प्रॉपर माहिती होते म्हणून विचारते आहे सर. मराठीमध्ये येते, दोन्ही अहो पण तुम्ही मराठीत लिहून घेतलं तरी चालतं की. ऐकून घ्या. समजलं की नाही? कोणीच हे होऊ नका. आता हे ओव्हरऑल आपण वर्गीकरण बघत आहे, परत तिथं पुढे स्पेलिंग, उदाहरणं सगळं आहे, नका टेन्शन घे. अभी तो झाकी है, दिल्ली अभी बाकी है. चलो आगे. ओके. आता आपण वर्तणुकीच्या आणि भावनिक समस्या असणारी मुलं बघत आहोत. आता बघा, वर्तणुकीच्या मध्ये काय भरपूर अशा प्रकारची मुलं येतात, वर्तणूक म्हणा किंवा भावनिक समस्या असणारी. मग याच्यामध्ये कोणकोणती असतात? आता समस्यात्मक बालकं. आता समस्यात्मक बालकं म्हणजे कोणकोणती येईल हो तुमच्या हिशोबानं? ही समस्यात्मक बालकं आहेत. एकलकोंडी असलेले, व्हेरी नाईस. अजून ज्यांचं दुसऱ्यांचं काय पटतच नाही असले मुलं. बरोबर. अजून एक आहेत बघ. बरोबर.
आयुष्यामध्ये समस्याच येत राहतात. अशी बालकं बघा, भूकंपग्रस्त, आई वडील डिवॉर्स झालेले, आई वडील नसलेले, अनाथ, अपंग अशातली पण असतात. मग त्यांच्या त्या गोष्टीमुळे त्यांना समस्या येतात. नेहमीच कन्फ्युजन में रहते हैं ऐसे बच्चे आणि याच्यातून त्यांच्या समस्या वाढतच जातात. समस्या हे निर्माण करतात आणि अशी बालकं असतात त्याला समस्यात्मक बालकं म्हणतो. आता बालगुन्हेगारी. आता बालगुन्हेगारीमध्ये कोण येतं? ते संजय दत्तचं एक पिक्चर आहे आर्थिक बघा. विषमता असणारे, कुठले? आर्थिक विषमता असणारे, कौटुंबिक आर्थिक आधार विषमता नसलेले. असणारे हे बालगुन्हेगारी. समस्यात्मक मध्ये आले. आर्थिक बालगुन्हेगारी म्हणालो मी, बालगुन्हेगार. सर ज्यांना आधार रिमांड होम मध्ये नसतो, असतात ना ज्यांना ते मुलं, हा ते मुलं रिमांड होम मध्ये लहान असतात वयात ना. चोरी करणे. काही मुलं हा सर जे मेंटली डिस्टर्ब झालेले असतात ते पण गुन्हेगारीला बळी पडू शकतात. मेंटली डिस्टर्ब झालेला तो जातो समस्यात्मक बालकामध्ये. बालगुन्हेगारीचे प्रकार सांगा म्हणलं. बालगुन्हेगारीमध्ये लहान चोऱ्या, वयात माऱ्या, चपाट्या करणारे. मग कधी कधी बघा सुरुवात कशी होत असते अशा बालकांची. सुरुवातीला शाळेमध्ये मारामारी करण्यापासून होते. साधी 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 करत करत ही मुलं एकदम बाह्य वळणारा जातात आणि मग डायरेक्ट पिस्तूलच हातात घेतात. ते संजय दत्तचं एक मूवी आहे बघा, ते लहानपणात त्याच्या हातात बंदूक पडते बघा. काय ते आठवत नाही. कारभारी आहे का? वास्तव. वास्तव. हा वास्तव बघा, वास्तव. लगेच आठवतो. आमची मुलं पिक्चरच्या बाबतीमध्ये एकदम हुशार राहतात. हा तर ही जी गुन्हेगारीची मुलं आहेत ही वाईट वळणाला लागतात. तुमचं काय म्हणणं आहे? शाळेत अशी बालकं असतात का हो? बालगुन्हेगारी हो असतात सर, असतात. कारण शाळेमध्येच त्यांनी मारामारी करत असतात. पेन्सिलचा नोक त्याच्या गळ्यामध्ये घालणे, कशात तरी घालणे, इथूनच सुरू होते सर त्यांची मेन प्रवृत्ती. पेन्सिल म्हणा, ते कर्कट असतात ते म्हणा, म्हणजे हा, टोकदार करतात सर. वस्तूचा, कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करून समोरच्याला इजा पोहोचवण्याचा उद्योगधंदा ही मुलं करत असतात. हा त्याच्यानंतर गँग ना तयार करते मारामारी सर, करणं. हा गँग तयार करते म्हणलो. हा गँग पण तयार होते. तशी गँग म्हणजे असली कसं असतं? बालगुन्हेगारी प्रवृत्तीच. त्यांचं कसं होतं गँगमध्ये, ही माणसं आपापल्या जी काही आवडी-निवडीची असतात ती एकत्रच येतात. हे आपण पाहिलेलंच आहे. आणि ही एकत्र आलेली माणसंच गँगनं काम करून बरोबर हे पुढे जातात. मग ही बालगुन्हेगारी असेल, समाज विरोधी वर्तन करणारी. आता समस्यात्मक बालगुन्हेगारी आणि हे समाजविरोधी वर्तन करणार. एखादं उदाहरण सांगाल का समाज विरोधी वर्तन करणारे? समाजाला चोरी मान्य नसतं. करणं, हा चोरी करणं, चोरी करणं. मग परत ते समाज गुन्हेगारी आणि समाजविरोधी गुन्हे वर्तन आणि मग बाल गुन्हेगारीमध्ये काय फरक आहे? लोकांना शिव्या देणं. सर बाल गुन्हेगारी ही समाजाविरोधात पण आहे ना सर. म्हणजे हा? समाज थोडंच मान्य करते बाल गुन्हेगार केलं. बालक जेव्हा गुन्हेगारी करतात तेव्हा समाज थोडं ना मान्य करते त्यांना. ते पण समाज अमान्यच आहे ना त्याला. समाज अमान्य असणारीच गोष्ट आहे. मग समाज विरोधी म्हणजे ते कायद्याचे उल्लंघन करत असतील सर. बाल गुन्हेगार म्हणजे 18 वर्षाच्या वयाखालील असल्यामुळे 18 वर्षांपेक्षा कमी. आणि जे कायदे आहेत त्या कायद्यांचे ते उल्लंघन करतात ना. म्हणजे असं भांडताना मोठे जर त्यांना समजावून सांगत असेल तर त्यांना ते ऐकत जे नाही. नियम म्हणून समाज काय करतो जे त्यांना नियम शिक्षा देतो ना मग. जे नियम समाजाला हा बोला जे बोला. नियम समाजाला मान्य नाहीत असे वर्तन जे मुलं करतात त्याला समाजवादी विरोधी वर्तन म्हणतात. म्हणजे मोठ्यांना आदर न देणे, मोठ्यांचं ऐकणे न ऐकणे असं. बरोबर. आता बघा ही जी समाजविरोधी वर्तन करणारी जी बालकं असतात ही बालकं सामाजिक नियम, शिष्टाचार असेल किंवा अपेक्षांचे उल्लंघन करणारी ही बालकं असतात. आणि आपण जे ठरवून दिलेले आहे ते नियम तोडणं ह्या बालकांना आवडतं. आता बालगुन्हेगारी म्हणजे नेमकी कोणची? की आपण जे काही कायदे करून दिलेले आहे त्या कायद्याच्या बाहेर जाऊन केलेला गुन्हा असेल, ज्याला आपण क्राईम म्हणतो. क्राईम मध्ये चोरी, मारामारी, मर्डर हे सगळे क्राईम मध्ये येतं. आणि समाजविरोधी वर्तनामध्ये येणारे जे काही आहे की नियमाला धरून असतं. कशाला धरून असतात? नियमाला धरून असतात. हा त्याच्यामधला Unexpected behavior. सगळ्यात महत्वाचा फायदा येतो. पण समाजविरोधी जे काही वर्तन करणारी बालकं असतात हे बालगुन्हेगारीची पहिली पायरी आहे. बघा म्हणजे समाजविरोधी वर्तन हे नॉमिनल आहे, तर त्याच्या पुढचं वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी.
आलं का लक्षात? ही सुरुवातच कुठं आहे? आपण जे म्हणतो की नाही समाजविरोधी वर्तन, ही त्याची सुरुवात आहे बालगुन्हेगारीकडे जाण्याची. आणि बालगुन्हेगारी जी बालकं असतात ही पूर्णपणे पुढे गेलेली असतात. हा, आता वर्तनामध्ये किंवा समाजाच्या नियमांचे जे उल्लंघन करतो त्याला फक्त आपण समाजविरोधी वर्तन असं म्हणतो. पण बालगुन्हेगारीमध्ये जे येतं ना ते नियमांचं तर उल्लंघन करतात, पण गंभीर स्वरूपामध्ये हे पुढे गेलेले असतात. जसं की मर्डर करणं, चोऱ्या करणं, माऱ्या करणं, हा प्रकार त्याच्यामध्ये येत राहतात. आलं लक्षात? आता मग शैक्षणिक मागासलेपणा, सातत्यानं शैक्षणिक कामगिरीमध्ये मागं राहणं. जिथं तुम्ही मतिमंद म्हणत होते, ही गती आली ती इथं आली. शैक्षणिक मागासलेपण. आता हा जो भाग येतो तो गतिमंदचा येतो. आता मला सांगा गतिमंद म्हणजे काय? स्लो लर्नर म्हणजे ज्यांचे अभ्यासाची किंवा क्षमता कमी असते, म्हणजे इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांची गती कमी असणे शिकण्याची. स्पीड. म्हणजे ते मंद असणारे व्यक्ती समजा म्हणजे बालक मंद, थोडक्यात मंद म्हणजे त्यांची शिकण्याची जी गती आहे ती कमी असते, स्लो असते, कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी. बरोबर. विद्यार्थी म्हणतात का सर? हा विद्यार्थी म्हणतात का त्यांना? ऍक्च्युली आपला ढ हा शब्द त्याच्यातून काढून टाकलेला आहे. ढ हा शब्द आपल्याला वापरता येत नाही. इथं बघा एक ऍडव्हर्टाईज आहे बघा, सर्वसाधारणपणे आपण बघतो बघा. मला वाटतं कुठल्या याची आहे तुम्ही सांगायची. क्या रे बंटी तेरा साबुन स्लो आहे का म्हणले बघा. लायबॉय. हा, लगेच ओळखू आलं. आता ही जी जाहिरात आहे स्लो असणं. स्लो म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मी सांगितल्या जसं लगेच कळतं तसं ह्या विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यांची गती शिकण्याची थोडी मंद म्हणजे हळूवार असते. म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्याबरोबर शिकवलेलं ह्यांना कळत नाही. यांना परत म्हणतात सर कळलं नाही, पुन्हा एकदा सांगा. सर कळलं नाही, परत एकदा सांगा. किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये रिॲक्शनच न देणं. ज्या पद्धतीनं एखाद तुमची पण अवस्था अशी झालेली असते बघा. प्रश्न विचारतो पण तुम्ही उत्तरच देत नाही. किती वेळा मग सांगावं लागतं काय कळलं का? मग कुठेतरी एखादा हळू माईक करून सर सांगा तुम्हीच आता म्हणा असं. सर पण ते याचा अर्थ आता आम्ही गतिमंद होऊन जाता मग? याचा अर्थ तुम्ही गतिमंद नाही, गतिमंदाचे प्रकार करता तुम्ही, आहे की नाही? आता हा आपण बघत आहे गतिमंद. गतिमंद म्हणजे स्लो लर्नर, की ज्याच्या शिकण्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यापेक्षा काय असतं, स्पीड थोडा काय असतो, कमी असतो. स्पीड काय असतो त्यांचा कमी असतो. आता हे एकूण प्रकार पाहिले आपण, एकूण प्रकार आपण याचे पाहिले. एकूण प्रकारामध्ये आपण 4 प्रकार पाहिले, की शारीरिक अपंग, बौद्धिक अक्षमता असणारे, वर्तणुकीचे आणि भावनिक समस्या असणारे, शैक्षणिक मागासलेपण असणारं. बरोबर. आता ह्याच्यातला आपल्याला पूर्णपणे डिटेलमध्ये आता ही बालकं आपल्याला बघायची आहे. आता हे पहिलं बालक बघत आहे आपण, तो म्हणजे अपंग बालक. आता तुम्ही सांगा यांची लक्षणं काय असतील बरं? अपंग बालक कोणाला म्हणायचं? ज्यांच्या शरीराचा एखादा भाग निकामी झाला असेल असे. शारीरिक भागानं अपंग असतात, म्हणजे त्यांचं काहीतरी डॅमेज झालेलं असते शारीरिक अवयव, त्याला अपंग असे म्हणतात. आणि त्यांची मानसिक स्थिती चांगली असते, पण शरीरानं त्यांनी अपंग असतात. जन्मतः शारीरिक दोष असतात सर. जन्मतः शारीरिक दोष असतात. बरोबर. इथं हा शारीरिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. शारीरिक हा शब्द खूप महत्वाचा आहे अपंगामध्ये, की ज्यांच्या शरीरामध्ये काही ना इजा झाल्या कारणामुळं ते दिसतच नाही. मग ह्या शारीरिक मध्ये सगळ्यात पहिला येतो प्रकार तो म्हणजे अंध बालकांचा, ज्याला आपण म्हणतो अजून एक शब्द वापरतो तो म्हणजे दृष्टी दोष असणारी बालकं. कसली? दृष्टी दोष असणारी बालकं आपण अंध बालकं पण म्हणतो. आता अंध म्हणजे आपण म्हणजे अंध बालकामध्ये सुद्धा 2 ते 3 प्रकार येतात. कसं आहे, एक असतो तो म्हणजे पूर्णत्व अंध आणि दुसरा आहे रातांधळेपणा. मग त्याच्यामध्ये पण काय प्रकार येतो? जवळचं न दिसणारा, दूरचा न दिसणारा, आहे की नाही? मग असे, मग ज्याच्यामध्ये आपण भिंग लावून त्या विद्यार्थ्याला, भिंग म्हणजे आपण चष्मा वापरून आपण काय करतो, त्याची
दृष्टी सुधारतो, असे आपण त्याच्यामध्ये काय करतो, प्रकार करतो. म्हणजे अंध बालकामध्ये किती मूळ प्रकार आले? 2 आले. एक आलं पूर्ण अंधत्व आणि दुसरं आहे कमी दृष्टीवाला. आता मला सांगा, यातला कुठल्या प्रकारच्या बालकाला आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यामध्ये बसवून शिकवू शकतो, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणलंय? कमी दिसणाऱ्या कमी मुलांना. दृष्टी कमी अंध असलेल्या. असणाऱ्या विद्यार्थ्यांना. कमी अंध असणाऱ्या, कमी दृष्टी असणाऱ्याला आपण काय करू शकतो, या ठिकाणी शिकवू शकतो. आता मला सांगा, जर तुमच्या शाळेमध्ये असा कमी दिसणारा, कमी दृष्टी असलेला विद्यार्थी जर असेल, तर तुम्ही त्याला कसं ओळखाल? पहिला प्रश्न असा आहे की त्याला ओळखू येऊ शकतं का? तशी मुलं आपण ओळखू शकतो का? डोळे सर ते बारीक करून बघतो. त्याला लांबचं काय फळ्यावरचं वाचता त्याला येत नाही स्पष्ट सर. दिसत नाही सर. हा, डोळे बारीक करून बघतो. फळ्यावरचं स्पष्ट दिसत नाही, अस्पष्ट दिसते. मग त्याला समजते. तसं नाही हो, बरोबर, त्याला अस्पष्ट दिसतंय, पण तुम्ही ओळखणार कसं? दिसतंय अस्पष्ट ते त्याला, डोळे पण जरा तुम्ही हे करते सर, बारीक मोठं करते, म्हणजे असं डोळ्याचे ते त्याला काय movement म्हणतो थोडं आपण? वेगळं करते सर. डोळे थोडं नाही, ते मिचमिचते, डोळे मिचमिचते, पापण्यासारखं. हा, व्हेरी नाईस. अजून त्याच्या वहीमध्ये झोपणे, पण डोळ्यांना अंध वहीमध्ये असणे. बघितल्यावर पण त्यांनी लिहिलेलं नसते हा व्यवस्थित. हा अजून बरोबर चालले तुम्ही, एकदम बरोबर चालले. अजून ट्रॅकवर आहात. ते मुलगा स्वतः सांगतो लिहिण्याचा सर, वेग मला पण लांबचं कमी दिसत असतो. नाही म्हणून मी पुढे येऊन बसतो, असं म्हणू शकतो. हा, ते एक म्हणेल. आणि दुसरे, तो दिसण्याच्या तक्रारी खूप करतो. सर ते काय लिहिलंय हो सर, ते हे ल आहे का क आहे ब्लर सर, दिसू लागले म्हणते. हा, म्हणजे त्याच्या तक्रारी काय येतात? हे सर दिसत नाही, फळ्यावर यायला चमकालंय, असंच व्हायलंय, त्याचं अक्षर काय सर, वारंवार तुम्हाला विचारेल. पण तो असं स्पष्ट कधी सांगत नाही, सर मला दिसत नाही म्हणून. ही मला लय दिसतंय सर म्हणते, उलट असतं यांचा, दिसतंय मला पण हे काय लिहिले कळत नाही, असं त्यांचं हे असतं. तर अशा मुलांना अशा प्रश्नावरून, त्याच्या दिसण्यावरून ओळखू शकतो. बरोबर आहे? तर ह्या मुलांना पहिलं तर कर्ज कसं होतं माहितीये का? आपण ओळखू शकत नाही, पहिली गोष्ट आहे. कारण अडचणी येतात. एवढं आपल्या वर्गामध्ये काही 1 अन् 2 विद्यार्थी असतात का हो? नाही. 40, 50, 60 विद्यार्थी असतात. अशामध्ये एखादा विद्यार्थी तसा असतो. अशा विद्यार्थ्यांची लक्षणं येतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे डोळे सारखे मिचमिचलेले असतात, डोळ्यांना सारखं पाणी येतं त्यांच्या, डोळ्यांना ते असं घासतात, चोळतात. मग ते सांगतात, सर माझं डोकंच दुखतंय हो सर, खूप डोकं दुखतंय. असेही त्यांच्या अडचणी असतात. फळ्यावर लिहिलेलं, मग काही जणांना दूरचं दिसत नाही, काही जणांना जवळचं दिसत नाही. मग जर जवळचं दिसत नसेल तर तुम्ही काही लांब जाऊन बस म्हणणार आहे का? आणि लांबचं दिसत नसेल तर जवळ जाऊन बस म्हणणार आहे का? काय म्हणणार आहे तुम्ही? काय सांगणार आहे? सल्ला काय देणार तुम्ही? डोळे तपासून ये समोर म्हणून. येऊन बस, डॉक्टरकडे जाऊन. डॉक्टरांकडे जा, चेक कर, Very nice. चष्मा लाव. व्हेरी नाईस. पहिला त्यांच्या पालकांना बोलून घेणार सर. हा, पहिला त्यांच्या पालकांना बोलून घेणार. मग त्यांचं काय तक्रार आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे, मग त्यांना पालकांना शेअर करणार. मग ते हॉस्पिटलला असं सल्ला देऊन एकदा हे करा म्हणणार आम्ही. हो. तुम्ही इंग्लिश मिडियमला आहात का मॅडम? आमच्या शाळेत इंग्लिश नाही मिडियमला सर. बोली मॅडम? नाही सर, मराठी मीडियम. मराठी मिडियमला आहे तर का? आमच्या शाळेने तर अशा मुलांची लिस्ट करून स्वतःच शाळेने डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेलं होतं. कुठली शाळा बाबा माळेकर तुमची? मॅडमकडे. कुठली शाळा? मॉडर्न हायस्कूल. हा. मॉडर्न हायस्कूल. मॉडर्न हायस्कूल. अच्छा. आता बघा, ही मुलं पहिलं ओळखायची आहेत. ही मुलं ओळखत असताना आता इथं बघा, इथं लगेच आपण करण्यासारखं दानशूर व्हायचं नाही. जसं आता गोली मॅडमने सांगितलं की पहिली आपलं असतं ऍज अ टीचर म्हणून. आता पहिलं तुम्ही मुख्याध्यापकाला सांगा की बाबा हा मुलगा दिसण्यामध्ये अडचण येतोय सर, ते असं करतंय तसं करतंय. मग ते मुख्याध्यापक सांगल, काय सांगल, याच्या बालकाला बोलवू. नाहीतर लगेच तुम्ही स्वतः डॉक्टरकडे नेचाल वैयक्तिक, त्याला चष्मे बिष्मे बसवचाल आणि परत पालक येऊन ओरडल. आता ही कुठं करायचं आहे? हे प्रश्नांचं उत्तर देत असताना अशी डायरेक्ट उत्तराकडे जायचं नाही. आपण आदर्श उत्तराकडे जायचं आहे आणि नियमानुसार चालायचं आहे. जर तुम्ही शिक्षक आहात आणि तुमच्यावर एक अधिकारी असतो, इथे 2 प्रकार वेगवेगळे आहेत. टीईटीकडे हाच प्रश्न सोडवण्याचा विजन वेगळा येतो आणि मध्ये हाच प्रश्न सोडवण्याचा विजन वेगळा येतो. बघा, एकाच ठिकाणी एकाच प्रश्नाची उत्तरं 2 वेगवेगळी येऊ शकतात. एकाच प्रश्नाची उत्तरं 2 वेगवेगळी येऊ शकतात. आता पहिलं काय आलं की आपण जर असं करत असू की तुमच्या वर्गामध्ये प्रश्न कसा येतो बघा, तुमच्या वर्गामध्ये सतीश नावाच्या मुलाला
दिसण्यामध्ये अडचण आहे, त्याचे डोळे तो वारंवार चोळत आहे आणि डोके दुखण्याच्या तक्रारी पण सांगत आहे. पाणी पण येणं शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? सर मी सांगितलं ऑप्शन द्या सर. बोलून घेणार मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार सर पहिला त्या मुलाशी विचारपूस करणार, नंतर मुख्याध्यापक सहशिक्षकाशी चर्चा करणार, नंतर मुख्याध्यापकाशी त्या संदर्भात बोलणार, मग पालकांच्याकडे ते जाणार. असं. म्हणजे लई स्टेपने गेले तुम्ही, एकदम अशी देवलच स्वतः धरली. पालकांना भेटून सांगणार सर वैयक्तिक. हा, वैयक्तिक भेटून सांगायचं. वैयक्तिक इथं भेटाभेटी करायची नाही. हे टीईटीचा प्रश्नपत्रिका आहे. वैयक्तिक तुम्ही काही करायचं नाही. तुम्ही कितीही दानचूर असले तरी चष्मा बी आणून द्यायच नाही आणि पालकाला वैयक्तिक तुम्ही भेटायचंच नाही. इथं स्टेप बाय स्टेप चालावं लागतं. आलं लक्षात? आणि स्टेप बाय स्टेप गेल्यानंतरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. अन्यथा डायरेक्ट तुम्ही तुमच्या वरचा अधिकारी असताना तुम्ही कसं काय म्हणणार आहे? त्याच्यामुळे तुमचा मेन बॉस कोण आहे? मेन बॉस कोण आहे? मुख्याध्यापक. बॉस इज इम्पॉर्टंट. तर तिथं ते आलं. मग आता बघा, टोटली ब्लाइंड जर असेल तर त्याला आपण कसल्या प्रकारची पुस्तकांचा वापर करावा लागेल? ब्रेल ब्रेल लिपीचा. लिपी. व्हेरी नाईस. आता ब्रेल लिपीचा हा शोध कोणी लावला हो माहितीये? ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? फक्त मी लुई लावला. पाश्चर का सर? लुई पाश्चर? ब्रेल सर, ब्रेल 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 लुई भांग्राम पाश्चर ब्रेल नाही हो, काय तर. लुईस नाही ब्रेल. नाही लक्षात करा ना. हा सर बरोबर. लुईस ब्रेल आहे. सुनील बेल 1824 मध्ये त्यांनी शोध लावलाय. हो, फक्त माझं नाव घेऊ नका, मी लावलं म्हणून. फक्त लुईस ब्रेल याने लावला. बरोबर का? बेलनी यांनी शोध लावलेला आहे. येस 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 येस. व्हेरी नाईस. 1824 सर 18 1824 1824. 24 ओके. आता ह्या लुईस ब्रेल आहे. लुईस पाश्चर तो वेगळा आहे, तो त्याने लावलेला शोध पण वेगळा आहे. आता हा लुईस ब्रेल यानं लावलेला ब्रेल लिपीचा शोध लावला. जे अपंग आहेत त्यांना त्या पिनांचा वापर करून अक्षरांची मांडणी केलेली असते. त्या वहीच्या खालच्या बाजूला त्यांना असे टिपके येतात. त्या टिपक्यावरून ते कुठलं अक्षर लिहिले हे ओळखतात. मग त्यांच्या त्या गरजांची ओळख होते. त्यानंतर जी बालकं कमी दृष्टीची आहेत अशा साठी आपण मोठ्या फोंटची मोठी अशी असणारी अक्षरं वापरू शकतो. त्याचबरोबर श्रवण साहित्य म्हणजे ऑडिओ साहित्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर बोलकी पुस्तकं सुद्धा असतात बघा यांच्याकडे, आणि त्या बोलकी पुस्तकांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. बोलकी पुस्तकं म्हणजे काय? तर पुस्तक पूर्णपणे वाचून दाखवतं. आता हे जे अपंग असतात किंवा हे जे अंध बालक असतात बघा, यांचा मोबाईल तुम्ही कधी पाहिलाय का? आपला सर्वसामान्य मोबाईल सुद्धा तो ब्लाइंड मध्ये जातो. नाही सर. आपला मोबाईल आहे की नाही, आपला मोबाईल आपण जो वापरतो मोबाईल त्यांच्याकडे असतो. फक्त ते काय करतात, त्यांचं जे ब्लाइंड वाल्यांचं फंक्शन जर टाकलं त्याच्यामध्ये, तर ते कुठल्या बटनाला प्रेस केलेलं आहे हे सुद्धा त्यांना लगेच कळतं आणि बरोबर ते मोबाईल बोलू लागतो की तुम्ही हे प्रेस केलंय, ते प्रेस केलंय, असं झालंय तसं झालंय. त्याच्या आवाजावरून ते अंध बालक कॉलिंग करतात. आता तुम्ही पाहिले का, सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या शेजारी अशी काही तुम्हाला अंध माणसं दिसतात बघा, ज्यांच्या हातामध्ये पांढरी छडी आहे, पण मोबाईल कंपल्सरी असतो यांच्याकडे. मग ते व्हिडिओ कॉल सुद्धा करतात बघा, व्हिडिओ कॉल करतात ही लोक, आणि हे एकमेकांशी बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुम्ही तिथं जर बघितलं जेडीपीच्या आसपासच्या आवारमध्ये, ही बालकं, ही मुलं, ही माणसं अशा पद्धतीचा ते संवाद सुद्धा सर व्हिडिओ साधतात. कॉल करून त्यांनी कसं बघतात सर? त्यांना दिसतच बघत नाही नाहीत. तर कारण बघतात काय कसे? म्हणायला लागलो मी, ऐकून घ्या. तुम्ही तिथं बघा जाऊन. आता तुम्ही म्हणतात व्हिडिओ कॉल कसा केला, दिसत तर नाही. काय फंक्शनचा वापर करता येतो त्यांना. कशाचा वापर करता येतो? फंक्शनचा. आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. अंध लोक सुद्धा मोबाईलचा व्यवस्थितरित्या वापर करतात आणि त्याचा वापर टच करून स्क्रीनचा असतो का सर मोबाईल? हो, टच स्क्रीनचा सुद्धा आहे आणि बटनांचा सुद्धा येतो. आता ही सगळी टच स्क्रीनचाच वापरतात. आमच्यापेक्षा नीट चालतील सर ते. काय म्हणतात? सामान्य माणसापेक्षा नीट चालतील म्हणलो. आता ही जी काय आहेत, बरोबर अशी 9 ते 10 माणसं आहेत जे अंध अपंग आपण मी सांगितलं जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये. ह्या जिल्हा परिषदेच्या आवारामधल्या 9 ते 10 जी माणसं आहेत, यांना आपल्या संस्थेच्या मार्फत त्यांना मोफत पांढऱ्या काट्या दिल्या होत्या आपण. त्याच्यामुळे यांचं प्रत्यक्ष संवाद, यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं आणि यांच्या सगळ्या क्रिया आपल्याला माहित आहेत.
त्यामुळे आपण तेवढ्याच ठामपणे सांगू शकतो, कारण आपण यांच्याशी प्रत्यक्ष भेटलेलो आहोत आणि यांना आपण वेगवेगळ्या शासकीय योजनांची आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं ना, शासकीय योजनांची कुठल्या आहेत, काय आहे, कशा आहेत, आणि यांना त्या मिळवून पण आपण दिलेल्या आहेत. त्यामुळं ह्या आवारामध्ये दिसणारी जी माणसं आहेत आणि त्यांना तुम्ही फोन लावला, आता नंबर आपण सेव्ह केला, आपला त्यानं केला, बरोबर त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये ते बरोबर सेव्ह करतात आणि आपण लगेच त्यांना कॉल केला तरी ते बरोबर ओळखतात कोणी आपल्याला फोन केलेला आहे. इतकी हुशार असतात, कारण हे संवेदना जे असतात त्यांच्या यात एकदम काम करत असतात. मग अशा बालकांना आपण ज्यावेळेस ते शिकवत असतो आणि शिकवत असतो त्यावेळेस अशा बालकांना स्पर्श ज्ञान भरपूर द्यावं लागतं आणि जे श्रवण आहे त्याला आपण ऐकणे म्हणतो, ह्याचा सुद्धा त्यांना ज्याला आपण सेन्सरी नॉलेज म्हणतो तो देता आला पाहिजे. मग स्पर्श असेल, श्रवण असेल, वास असेल, याद्वारे त्यांना शिक्षण देणं ही महत्वाची पद्धत आहे आणि त्याद्वारे त्यांना ते शिकवलं जातं. त्याच्यामुळे यांच्याकडे जे अपंग टोटली ब्लाइंड आहेत अशासाठी ब्रेन लिपी आणि ज्यांची थोडी दृष्टी आहे त्यांना आपण मोठ्या फाउंडचा श्रवण साहित्याचा वापर करून आपण शिकवू शकतो. आणि जी बालकं बघा मंद दृष्टीची आहेत त्यांना आपण वर्गामध्ये बैठक व्यवस्था करताना सुद्धा सगळ्याच्या समोर बसवू शकतो, है की नाही. आणि शक्यतो अशी जी बालकं असतील तर आपण मैदान सुद्धा जे आपलं आहे ते अडथळा विहिरीत असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये कसलाच अडथळा नसतो. मग तुमचं ते खो खोचं किंवा तुमच्या इतर गोष्टीचं जे काही आयोजन केलं जातं की नाही ग्राउंडवर, अशा कुठल्याही प्रकारचे अडथळे नसतात. मग खो खोचा खांब असेल किंवा इतर कुठलेही खांब असतील तर असे अडथळे यांच्यासाठी नसतात. जर तुम्ही बघायचं असेल तर येलगुरवार शाळेवर जाऊन बघू शकता बघा, ही अशी ती मुलं त्या ठिकाणी आहेत बघा. आता ह्याच्यानंतरचा प्रकार जो येतो का नाही तो म्हणजे मुखबधीर. मुखबधीर आता ही मुखबधीर जी मुलं असतात त्यांना श्रवण दोष असणारी बालकं पण म्हणतो आपण. मुखबधीरला आपण काय म्हणतो, श्रवण दोष असणारी बालकं पण म्हणतो, की ज्यांना ऐकण्याची क्षमता जी असते एकतर नसते आणि त्याच्यामुळे त्यांच्या भाषेचा विकास किंवा संवाद साधण्याची क्षमता ही टोटली नसतेच. त्याच्यामुळं जे बधीर असतात बघा त्यांची श्रवणशक्ती थोडी कमी असते, है की नाही. आणि मग थोडी कमी असल्यामुळं त्यांचं श्रवण यंत्र वापरून किंवा श्रवण यंत्राच्या मदतीनं त्यांचं संवाद साधणं थोडं शक्य होत आहे. मग आणि टोटल जो ब्लाइंड आहे एकदम एकदम टोटल डेप्थ आहे त्याला काहीच ऐकू येत नाही आणि कमी ऐकू येणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मुकबधीरमध्ये 2 प्रकार येतात. किती प्रकार येतात? 2. एक टोटली बहिरा आणि कमी ऐकू येणारा, असे 2 प्रकार. मग तुमच्या वर्गामध्ये टोटल बहिरा असणाऱ्या मुलाला तुम्ही शिक्षण देऊ शकता का? नाही. हा, व्हेरी नाईस. नो सर. एकदम बरोबर. मग कुणाला देऊ शकता तुम्ही? ज्यांना व्यवस्थित कमी ऐकू येणार हा, कमी ऐकू येणाऱ्याला देऊ शकतो सर ते Correct, मशीन लावून. करेक्ट करेक्ट. कसं देऊ शकता तुम्ही? मशीन लावून ते तुम्ही श्रवण यंत्र. येस मशीनच्या साह्यानं तुम्हाला त्याला काय करू शकता तुम्ही संवाद साधू शकता. मग ही जी टोटल हे असतात बहिरे, टोटल बहिरे असतात, मग त्यांच्यासाठी काय करावं लागेल? टोटल बहिऱ्यांसाठी शिकवायचं म्हणजे काय असेल नियोजन? कर्णबधीर शाळा आहे की त्यांच्यासाठी. कर्णबधीर काय असेल, कशा पद्धतीने शिकवलं जात असेल? कधी बघितलं, कधी गेले, कधी व्हिडिओद्वारे वगैरे. हा, हालचाली ऑडिओ सर, ग्रुपद्वारे. ऑडिओ ऐकून शिकवतात सर. अहो काना ऐकू येत नाही, ऑडिओ काय ऐकू? हातवारे करून त्यांच्या बातम्या पण असतात बघा सर वेगळ्या. अहो ते कानात मशीन घातल्यानंतर त्यांना ऐकायला येणार नाही का सर? नाही, साइन लँग्वेज पण आपण करू शकतो ना त्यांना. हातवारे करून त्यांचे स्पेशल बातम्या पण असतात त्यांच्या. मला असं वाटायला लागले ते विशेष शिक्षण शिकवत असताना आता आपल्याला करत विशेष झालो असं वाटायला लागले का? नाही ना, असं काय वाटत नाही ना? लगे एकमेकावरती असे हे करत जाऊ नका. चला आता आपल्याला काय असतं माहितीये का, तुम्ही जर बहिऱ्यांच्या शाळेमध्ये जर गेलात तर यांच्यासाठी बैठक व्यवस्था ही गोल राऊंड टेबलवरती असते. मध्ये एक मोठा असा एक ऑडिओ सिस्टीम असतो आणि बाजूलाच बसलेल्या मुलांसाठी त्या चेअरवर बसण्याची सोय आणि त्यांच्या कानावरती हेडफोन घालायला दिलेली एक सोय असते. मग हे कोणाला असते? टोटली बहिऱ्यांना नाही. टोटल बहिरा जर असेल तर त्याला कानात लावा, नाहीतर कानाच्या आत मशीन बसवा.
ऐकू येणार आहे का? येणार नाही. तर अशांसाठी जी आहे ना, ही मशीन्स लावले जातात. यांच्यासाठी बसण्याची अरेंजमेंट वेगळी असते. जवळ शिक्षक बसतात आणि शिक्षक बसतात ते कसे असतात, हे समोर मुलं आणि त्यांच्या समोर शिक्षक. हातवारे, हावभाव, हालचाल, तुमच्या ओठांची हालचाल दिसेल, कळेल अशा आवाजामध्ये बोलतात. बोलताना यांच्यासमोर माईक असतो आणि तेच त्यांच्या कानामध्ये लावलेले इयरफोन्स असतात. हे टोटल तिथे कमी ऐकू येणाऱ्या बालकांसाठी होऊ शकतो. आता टोटल जो बहिरा आहे यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या साईन लँग्वेजचा वापर करतो, बरोबर की नाही? बहिरं पाणी कसं मागेल तुम्हाला? प्रश्न माझा कसा आहे, बहिरा पाणी कसं मागेल? असं ते अंगठा हातवारे अंगठा करून. करून पाण्याची बॉटल असं पाण्याच्या औषध. हा, म्हणजे आता खरंच आपल्याला स्पेशल एज्युकेशनची गरज आहे. त्याला तोंडात मागता येणार नाही का पांड्या म्हणून? सर बहिरेला कधी कधी बोलता पण येत नाही ना सर. मी बहिरा म्हणले फक्त. बहिरेला कधी कधी बोलता पण येत नाही असं म्हणा. आता तुम्ही किती फिरवायचे फिरवा. आता मुका तो तोंडाने नाही पाणी मागेल, तो अंगठ्याने किंवा खून इशारा करून मागेल. पण बहिरा तोंडाने मागेल, बहिरा तोंडाने मागेल, बहिरा तोंडाने पाणी मागू शकेल. सर पण जेवढे बी असतात विद्यार्थी, ते जे बहिरे असतात ते थोडं मुक पण असतात ना सर? थोडं नाही टोटल असतं. असणारे टोटल असतात, नाही सर, नसणारे मी एक असं म्हणजे एक निदर्शनास आले, त्याला बोलता येत नाही पण ऐकू येते असं माझी आई म्हणत होती. ते बरोबर आहे का चूक आहे सर? बोलता येत नसेल, नाही. जे टोटली मुके असतात की नाही, मुके त्यांना ऐकू येत नाही त्यांना. पण माझी मम्मी म्हणते का येते म्हणून. नाही, तुम्ही बोलता सर आहेत नाही. सर सर तुम्ही सर 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 आमचं म्हणजे वर्गात एक मैत्रीण होती, तिला बोलता येत नव्हतं पण ऐकू येत होतं. श्रवण यंत्र वगैरे वापरून. बरोबर, बोलता येत नव्हतं पण ऐकू येत होतं. वा, छान, ठीक. म्हणजे ऐकून सुद्धा ते माझ्या बघण्यातलं पण हे असंच आहे सर. बा, ठीक आहे. असे शिक्षक पण वेगळे ट्रेनिंग असते त्यांचं. हो, त्यालाच आपण स्पेशल एज्युकेशन म्हणतो. आपलं जे बीएड आहे ना, बीएड पण वेगळं आहे. असे शिकवणारे शिक्षकांचं बीएड पण वेगळं आहे. हो, त्याला स्पेशल एज्युकेशन म्हणतात, म्हणून स्पेशल बीएड म्हणतो त्याला आपण. पण सीईटी वेगळी असते, याच्या बरोबरच असते पण वेगळी असते. सर आमच्या शाळेत एक मुलगी आहे फर्स्ट स्टँडर्डला. तिला हॅलो. हा, बोला मॅडम, बोला. हा सर, एक मुलगी आहे आता विशेष मुलांमधलीच आहे ती पण. तिला आतापर्यंत तिचा आवाजच ऐकलो नाही, पण ती मशीन लावलं की तिला ऐकू येते असं म्हणते, पण एक शब्दही ती बोलली नाही. आपण बोललो की ती फक्त डोकं मान हलवूनच ती रिॲक्ट करते. आणि अभ्यासात मात्र फार हुशार आहे सर. हो, हे कुठं ना कुठं त्यांच्या याचा वापर करतात. कसं आहे माहितीये का, जी विशेष बालकं असतात कुठले पण अवयवांच्या बाबतीमध्ये, अंध असू दे, मूक वगैरे असू दे, किंवा अपाहिज असू दे, ज्याला आपण अस्थिव्यंग म्हणतो, अशी बालकं खूप प्रलभ असतात, एकदम टॅलेंटेड असतात कुठल्या ना कुठल्या कुटीमध्ये ना कशामध्ये. याचं एक उदाहरण म्हणजे आपलं रेडिओ ऐकता तुम्ही. आता रेडिओवरती संध्याकाळी रोजगारवाणी काही युवावाणी असतो, युवावाणी कार्यक्रम असतो बघा, युवावाणी. आणि या युवावाणीमध्ये घेतलेली मुलाखत होती कुणाची, तर MIDC मधल्या, आपल्या सोलापूरच्याच MIDC मधल्या एक मॅनेजरची घेतली, म्हणजे मालकाची घेतलेली मुलाखत होती. आणि त्यानं काय केलं होतं, त्याचा एक प्रोडक्ट होता. काय प्रोडक्ट होता, ते आपले जे इलेक्ट्रिक बोर्ड असतात की नाही, बटनांचे, स्विचचे, मग त्याच्यामध्ये ते बटन काहीतरी बोर्ड भरून देणं असं काहीतरी होतं. मग त्याच्यामध्ये त्याने किस्सा सांगितला की सर्वसामान्य माणसापेक्षा जी अपंग बालकं असतात ती कामामध्ये किती प्रॉम्प्ट असतात, आणि ती कामामध्ये प्रॉम्प्ट असतात. आता त्याला इंटरव्ह्यू त्याचा ह्याच्यासाठी घेतला होता की त्याच्या कंपनीमध्ये एकही धडका माणूस नाही, सगळे अपंगच भरलेले होते. बघा, ह्याच्यासाठी त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि त्याचं प्रोडक्ट किंवा त्याची जी चालवणारी ही जी काही युनियन आहे, ही काही कामगार आहेत, या कामगारांच्या कल्पकतेमुळे किंवा त्यांच्या चांगल्या कौशल्यामुळे ती कंपनी सुद्धा चांगली गाजलेली. म्हणजे त्याचे प्रोडक्शन बिन चांगलं झालेलं होतं. आणि त्या प्रोडक्शन मध्ये काय फरक झाला, तर त्यांनी सांगितलं की सुरुवातीला माझ्याकडे भरपूर कामगार होते ना, अशामध्ये माझ्या शेजारी
ज्या कंपनी आमच्या जिथं आहे तिथली एक शेजारीन बाई त्याच्या मुलाला घेऊन आली. तिच्या मुलाला घेऊन आली, जो मुलगा पूर्णपणे मुका होता. बघा, मुका होता. आणि तिनं काय सांगितलं त्या बाईने, की बाबा रे, मला याला काहीतरी काम लावा, हे उगाच इकडे तिकडे हिंडते, रोज भांडणं आणते, अमुक आणते, काय तर आणताय, तुम्ही याला कशात तरी गुंतवा. मग आता या मुलाला मी काय काम लावू? नका तुम्ही याचे पैसे देऊ नका, पण याला चांगलं वळण तरी किमान लावा. म्हणून त्याला मी ठेवून घेतलं आणि महिन्याला काहीतरी देतो म्हणून त्या बाईशी बोलून ती बाई गेली आणि त्याला कामावर ठेवलं. कामावर ठेवल्यानंतरनं आता त्याला काय काम लावायचं? तर म्हणून त्यांनी काय केलं, सकाळी आल्यानंतरनं कंपनीला पूर्णपणे झाडून घेणं, हे त्याला काम लावलं. हे काम त्यानं खूप जलद गतीने शिकला आणि इतकं कामामध्ये प्रामाणिक, की झाडल्यानंतरनं सुद्धा तो जे काही काम चालू आहे, वर्कर काम करत आहेत, ते त्यांच्याजवळ जाऊन बसायचा, बघायचा काय करतायत, कसं करतायत. मग मालकाला त्याची जी क्युरिओसिटी आहे, त्याचा जे जिद्द आहे, त्याची काही बघण्याची, निरीक्षण करण्याची गोष्ट आहे, ते पाहून त्यानं काय केलं, की त्याला अजून एक एक्स्ट्राचं काम वाढवून दिलं. काय दिलं वाढवून? तर पहिलं रोज काय देत होतं, झाडू मारणे. नंतर त्याला काय दिलं, हे जे कामगार आले, हे कामगार आल्यानंतर सकाळी बरोबर चहा करून देणे आणि संध्याकाळी 4 वाजताचा एक चहा करून देणे. हा मुलगा ते हे काम एकदम प्रॉम्प्टपणे करू लागला. बरोबर त्या वेळेला चहा देणं, चहा करणं, बरोबर तंतोतंत. आता जसं 2-4 महिने झाले, मालकाला पण त्याची थोडी सवय लागू लागली. आता त्यानं त्याच्या कामामध्ये अजून थोडा बदल केला, की त्याला काय केलं, ते बोर्ड भरणाऱ्या व्यक्तीबरोबर बसून त्याला ते काम शिकवलं. आणि बघता बघता 2 महिन्यामध्ये तो इतका प्रॉम्प्ट झाला, की त्यानं जे काही कामगार आहेत तिथले अनुभवी अमुक-तमुक, त्याच्यापेक्षा सुद्धा तो एकदम उत्तमरित्या गुणवंतपूर्ण काम करू लागला. बघा, आणि त्याचं हे कौशल्य पण, कारण आता हे सगळं करत करत 1 वर्ष पूर्णपणे झालेलं. आणि या वर्षानंतरनं मालकानं काय केलं, की तू जसा असा हुशार आहेस किंवा जसं तू असं मुका आहेस, अशी तुझी इतर मित्र वगैरे आहेत का विचारलं. आहेत म्हणला. मग तू त्याला आणशील का? बघा त्यानं काय केलं. मग त्यानं त्याच्या मित्राला गोळा करायला सांगितलं. अशी करत करत त्यानं एक 5 ते 7 मित्रांची टोळी तयार केली आणि ते त्या ह्याच्यामध्ये दिसू लागले. आणि हळूहळू त्यानं पूर्णपणे ट्रेंड केलं. आणि ट्रेंड केल्यानंतरनं याचं प्रोडक्शन आणि त्याच्या प्रोडक्शन जेव्हा कंपनीला गेलं, त्यावेळेस कंपनी चक्क ज्याला हे माल पाठवत होते, त्या कंपनीची मालकं इकडं आली आणि त्यांनी विचारलं, की तुमची मशीन कुठे आहे सांगा. इतक्या दिवस तुमचं माल सॉर्टिंग येत होतं, तुमच्या मालामध्ये गुणवत्ता नव्हती, पण असं तुम्ही काय केलं, ह्या 4-5 महिन्यामध्ये एकही तुमचं प्रोडक्ट डिफॉल्ट आलेलं नाहीये आणि पूर्णपणे चांगल्या क्वालिटीचं आलंय. अशी कोणती मशीन आणली हे पाहण्यासाठी बाहेरच्या देशात बाहेरचे लोक आले बघायला, ज्या कंपनीला हे माल पाठवतो. त्यांनी सांगितलं, नाही बाबा, आमची जर तुम्हाला मशीन बघायची असेल तर ही आमची ही मशीन आहे. ही सोलापूर आकाशवाणीवरती घेतलेली युवावाणीमधली पूर्णपणे मुलाखत आहे. बघा, मग आपल्या चांगल्या माणसापेक्षा ही जर अपंग बालकं इतकी काम करत असतात, म्हणजे यांचं पूर्णपणे कामामध्ये एकदम परफेक्ट असतं, कामामध्ये खूप परफेक्ट असतात. देवाने एक गोष्ट त्यांच्याकडे काढली जरी असेल तरी इतर गोष्टी त्यांच्या इतकं परफेक्ट दिलेल्या असतात, की एकदम कामामध्ये त्यांच्या कसल्याही प्रकारचा आपण हात धरू शकत नाही. कौशल्यपूर्ण त्यांचं काम असतं. काय मत आहे तुमचं याच्याबद्दल? बरोबर आहे का चुकीचं? खूप छान काम असतं. बरोबर आहे सर. आणि आपलं सोलापूर MIDC मधलंच ही घटना आहे, कुठल्या लांबची किंवा दूरची नाही आहे. आता हो सर, बरोबर आहे सर. आता न्यूज हे टीव्ही मध्ये पण खूप सारे न्यूज येतात सर. हो, आता ही जर बालकं बघितली मूकबधिरांची, तर या लोकांच्या भाषेचा विकास, आता टोटली मूकबधिर असेल तर त्याला बोलण्याचा त्या ठिकाणी काय येतो, अडचण येतेच. बोलण्यास किंवा ऐकण्यास त्याच्या मर्यादा येतात. शब्दांचा उच्चार त्यांचा अस्पष्ट असतो. आता ह्याच्यामध्ये मूकबधिरामध्ये पण 2 प्रकार येतात बघा. मूकबधीर म्हणजे आता इथं मुक आहे, बरोबर की नाही. मुक्यामध्ये काय प्रकार येतात, एक गुंगे बोलणेवाले आहे की नाही, थोडं थोडं. दुसरा आहे टोटल न बोलणेवाला आणि तिसरा आहे हकलाके बोलणेवाला. हकलाके म्हणजे अडकत अडकत बोलतो की नाही, स्टॅमर. हा, अशा बालकांना काय काय जणांना असं मी दुकडे असं मारावं लागतं तेव्हा कुठं शब्द बाहेर येतो. तर मी काय म्हणतो तो असं
अडकत अडकत बोलतात. ह्या मुलांचा सुद्धा जो काही विकास आहे, ही मुलं ओळखणे असतील किंवा ह्यांचा शैक्षणिक विकास करणं असेल, तर हे आपल्या शिक्षकाला करता आलं पाहिजे. सगळ्यात प्रथम यांची जी काही सांकेतिक भाषा आहे, त्याला आपण साइन लँग्वेज म्हणतो, ही आपल्याला शिकता आली पाहिजे आणि त्या लँग्वेजचा आपण त्याला वापर करता आला पाहिजे. अशांसाठी श्रवण यंत्र असतील किंवा होठांच्या हालचाली असतील, आहे की नाही, त्या कौशल्यांद्वारे त्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. यानंतर येतो अपंग मुलामध्ये बघा अस्थिव्यंग असणारी बालकं. आता अस्थिव्यंग जी असणारी आहेत, अस्थिव्यंग म्हणजे काय, की त्याच्यामध्ये हात, पाय, मणका किंवा सांधे यांच्या समस्याच्यामुळे किंवा समस्यामुळे हालचालीमध्ये मर्यादा येतात. उदाहरणार्थ असेल पोलिओवाला किंवा सेरेब्रल प्लासी जी असतो, ही अशी जी काही उदाहरणं आहेत, याच्यामुळं यांच्या अस्थिमध्ये व्यंग येतो. सेरेब्रल प्लासी म्हणजे आता पोलिओ हा एक प्रकार आहे. आता सेरेब्रल प्लासी हा सुद्धा एक प्रकार आहे. आता आपल्या शरीरामध्ये हालचालीवर नियंत्रण कोण करतं? शरीरावरच्या हालचालीवर नियंत्रण कोण करतं पूर्णपणे? मेंदू. हो. आता मेंदूमध्ये पण प्रकार आहेत ना, सेरेबल वगैरे आहेत. मग आता ह्या मेंदूमध्ये पार्ट आहे ना, सेरेबल नावाचा एक पार्ट आहे. त्याच्यावर जरी आघात झाला तर ते आघात झाल्यावर शरीरातला ठराविक भाग काम करत नाही आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले आजारपण असतात. त्याच्यामुळे त्यांच्या अस्थिमध्ये व्यंगपणा येतो. बरोबर. मग तुमच्या पाठीच्या मणका असेल, पाय असतील, हात असतील, सांध्यामध्ये दुखणं असेल, ह्याच्यामुळे काय वेगवेगळ्या गोष्टी जर झालेल्या असतील तर त्याच्यात ते सगळे अस्थिव्यंगामध्ये येतात. आता ह्यांची काय अडचण येते? ह्या लोकांना चालताना, बसताना अडचण येते. त्याचबरोबर हे लोक आपल्या स्नायूवरती नियंत्रणच ठेवू शकत नाही. आता मग ह्यांच्यासाठी आपल्या शाळेनं काय केलं पाहिजे? ही माणसं पहिलं ओळखता येतात का? ही माणसं पहिलं ओळखता येतात का? अशी विद्यार्थी माणसं म्हणण्यापेक्षा विद्यार्थी येस सर. हो सर. सर्वसामान्यपणे येतात. कसं? त्यांच्या वागणुकीनुसार लगेच, कारण डोळ्याला दिसतं ना आपल्या, ह्यांचं न दिसण्यासारखं काय आहे? बरोबर आहे का? ते आपल्या डोळ्याला दिसतं समोरचा विद्यार्थी काय अस्थिव्यंग आहे की नाही आहे, लगेच कळतं आपल्याला, आहे की नाही? तर त्याच्यामुळे आपल्याला लगेच ओळखू येतं. याच्याच बरोबर अस्थिव्यंगमध्ये अजून एक प्रकार येतो बघा. काही जणांचं ऍक्सिडेंटमुळे अपघात वगैरे झाला की नाही, त्यांचे हात, पाय किंवा काहीतरी तुटलेलं असतं बघ, कायमस्वरूपी इजा झालेलं असतं. जसं की सैनिकी असतात की नाही, सैनिक वगैरे बॉर्डरवर असताना त्यांना गोळी लागल्यामुळं पाय कापलेला असतो बघा. फक्त कधी बघितले का तुम्ही? एखाद्याचा हातच नसतो, कुठल्या तरी अपघातामध्ये ट्रक वगैरे गेल्यामुळं, रेल्वे गेल्यामुळं काही ना काही असं तुटलेला फेटलेला असतो बघा कायमचा. ही सुद्धा ह्या अपंगामध्ये येतात. बरोबर आहे का? काही जणांचा हात हाफ मर्डर सर, ते म्हणजे दुसरी माणसं एकेकाचे हात तोडतात, ते पण अस्थिव्यंग मध्ये येते का? येस येस. आता अस्थि म्हणजे काय, टोटली त्या गोष्टीमध्ये येतात जे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ते निकामा होणं. बरोबर. आता काही वेळेस बघा ते बॉम्बस्फोट, जळस्फोट वगैरे झालं की त्यांचे ते काही जणांचे हात पाय जातात ना. आता ते नाही का मुंबईमध्ये कुणी हल्ला केला होता ना, काय ना आपलं ते मुंबईचा आठवतं का 26/11चा? 26/11 कसा? त्यावेळेस नाही का ते बॉम्ब हल्ले वगैरे झाले, कित्येक जणांचे पाय, हात हे ते गेले का नाही. मग हे सुद्धा अपंगच झाले ना, अपाहिज झाले. मग हे सुद्धा ते ह्याच्यामध्ये येतात. मग अशी जर मुलं आपल्या शाळेमध्ये असतील तर काय करायला पाहिजे आपण? शाळेमध्ये काय सुविधा केली पाहिजे? त्यांना इतर सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा विशेष वागणूक दिली पाहिजे, त्यांना साधने वापरायला दिली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. अजून कधी कधी असं होतं का, आपण जर अशा अपंग मुलांना जर एखादी तुम्ही आस्था दाखवली तर यांच्या काही असं काही वागण्यात फरक पडतो का? म्हणजे तुम्ही मदत दाखवली ना, आता आपण अंध आले बाबा, नाही साईड द्या जरा, तर आपण एक हे दाखवतो ना, काय म्हणतो आपण, सिम्पॅथी दाखवतो की नाही, तर त्याचा परिणाम काय होतो का, त्यांच्यावर काय होतो का? हो सर, होतो सर. कसं?
कसं? म्हणजे त्यांना असं बरं वाटतंय किंवा प्रसन्न होतात आणि परत आपल्याला ते मदत करू इच्छितात असं. बरोबर. अजून वेगळं काय आहे का कोणाकडे याचं? ह्या प्रश्नाच्या उत्तराला वेगळं पण काय आहे का कोणाला? आता तुम्ही जसं सांगितलं की त्यांना बरं वाटतं, तर बहुतांश जे काही असे अपंग वगैरे असतात, यांना आपण दाखवलेली सहानुभूती आवडत नाही. हा राईट सर, मला पण तेच म्हणायचं होतं. पण का आता बरं? तिथं भांडण होईल म्हणून काही म्हणलं नाही सर. हा, भांडण होत नाही काळजी करू नका. कसं बरं आता सांगा. आता मी सर तुमच्या त्यांना प्रश्न- वाटते की सर त्यांना काय वाटते की आम्ही का करू शकत नाही, आमच्यामध्ये तेवढे कॅपेबिलिटी नाही का असं वाटतं त्यांना, आणि आम्ही ते करू शकतो. आम्ही पण इतर मुलांसारखी जे ब्रिलियंट आहेत त्याच्यासारखंच आम्ही पण आहोत, आमच्यामध्ये पण काही कमजोरी नाही असं वाटतं त्यांना. बरोबर. अजून एक व्ह्यू आहे बघा. हा एक तुमचा व्ह्यू झाला. अजून एक व्ह्यू आहे, कोण सांगू शकेल का बघा? हे एक व्ह्यू झाला, अजून एक व्ह्यू आहे त्यांच्यामध्ये. यांनी काय सांगितलं की आमच्यात पण आम्ही काय कमी आहोत का, कमतरता आहे का, ही एक. आणि अजून एक दुसरी कुठली तरी भावना आहे तेव्हा लागून, त्याला लागूनच आहे. अजून एक आहे. हम भी किसी से कम नहीं. बरोबर. आता त्यांनी म्हणल्यासारखं एकदम बरोबर. अजून एक आहे, अजून एक म्हणजे मी असा आहे म्हणून तुम्ही मला दाखवताय का? म्हणजे तुम्ही माझ्या व्यंगावर हसल्यासारखं आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे तुम्ही मला काय, आता समजा आपण काय म्हणून आपण बसायला देतो किंवा त्याला मदत करतो, रस्ता ओलांडायला लागतो, काही ना काही करतो, पण ते त्यांना आवडत नाही का? कारण तुम्ही तसा आहे म्हणून तुम्ही मला सिम्पॅथी दाखवता का, असंही त्यांच्या मनामध्ये त्या शंका येतात. आणि त्यामुळे ते आपल्याशी नीट न बोलणं, तुसडेपणानं वागणं हे होऊ शकतं. हे त्यांचं साहजिकच आहे. त्यामुळं अशांना हँडलिंग करताना सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता आलं पाहिजे. त्यांच्या मानसिकतेवर किंवा त्यांचा जो पूर्वग्रह असतो जो दूषित खूप झालेला काळजी घेऊन त्यांना हँडल करावं लागतं सर. करावं लागतं. तर त्यांच्या मनाचा, त्यांच्या त्या भावनेचा त्या ठिकाणी आदर होणं गरजेचं आहे. मग अशांसाठी आपल्या शाळेमध्ये सुखसुविधा पण ठेवाव्या लागतील. बरोबर आहे. तुम्हाला त्या शाळेमध्ये रॅम्प असला पाहिजे, जे असं आपण मागास बघितलं, जो SSA दिला होता, सर्व शिक्षा अभियानाकडून आलेला, तो आपल्याकडे रॅम्प असणं गरजेचं आहे. आता जर समजा नवीन शाळा असेल तर आता SSA देत नाही, तुमच्या शाळेलाच करावं लागतंय. कारण आता नवीन स्ट्रक्चरमध्ये शाळा ही अपंग मुलांना सुद्धा उपयोगी पडली पाहिजे, अशा सोयीसुविधांनी युक्त असली पाहिजे, तर नियम चालेल. म्हणून आपल्या शाळेमध्ये जर एखादा अपंग मुलगा असला, चालता आलं नसेल, तर त्याच्यासाठी व्हील चेअरची सोय असली पाहिजे. अशा विद्यार्थ्याला जर शाळा तुमची 2 मजली 3 मजली जरी असेल, तर त्या मुलाला डायरेक्टली खाली बसण्याची सोय केली पाहिजे किंवा त्याची बैठक व्यवस्था ही खालच्या फ्लोअरलाच असली पाहिजे. त्याचबरोबर त्यांची जी बैठक व्यवस्था आहे तर ती आरामदायक आसन व्यवस्था असली पाहिजे. त्याच्या आवश्यकतेनुसार शाळेमध्ये टॉयलेट्स वगैरे असले पाहिजे. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एक शिक्षक म्हणून आपल्याकडे असली पाहिजे. सर तुम्ही त्याचबरोबर आता असं म्हणताय तर मग त्यांच्या आता आत्मसन्मानाला ठेच नाही पोहोचत की सर? कसल्या? आता आपण जर त्यांच्यासाठी स्पेशल काही करत असेल तर मग त्यांना पण वाटते. नाही, आता स्पेशल कोणी करायला सांगितलं? आता मला सांगा, आता स्पेशल काय केलं आपण? आता नाही, ते स्पेशल त्यांचं म्हणजे काय, गरज तुम्ही आहे, गादी गरज. बिदी आणून ठेवणार नाही ते. शासन एकदम बरोबर आहे. शासन हा, आणि स्पेशल म्हणजे तुम्ही काय त्याचे गादी बिदी आणून ठेवणार नाही. हे सगळं सांगितलंय असं ठेवा म्हणून. असतं का पण आपल्या शाळेत? असतं का? हा सगळ्यात महत्त्वाचा. नाही तर नसते. शाळेत सुद्धा नाही, मॉलमध्ये म्हणा, परत हॉस्पिटलमध्ये, कधी कधी पेट्रोल पंपावरती, कोर्टामध्ये अपंगवाल्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत सर. हो. आता तर हल्ली आपल्याकडे काही नगर परिषदांनं किंवा महानगरपालिकेनं यांच्यासाठी वेगवेगळ्या अशा बसेस खास चालू केल्यात बघा. छोट्या त्या इलेक्ट्रिक छोट्या अशा ज्या काही स्कूटी आल्या आहेत, काही छोट्या अशा त्याला आपण काय म्हणतो रिक्षा म्हणतो, त्या आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी ते महानगरपालिका किंवा नगर परिषद ही फ्रीमध्ये त्यांना सुविधा देते ने आण करण्यासाठी. हे पण आहे. त्याचबरोबर यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. यांचा आत्मसन्मान वाढावा, ठेच पोचू नये, यांचा आत्मसन्मान वाढावा, आपल्याबद्दल कोण विचार करतं ही भावना जागृत व्हावी म्हणून सुद्धा त्यांना सोयी दिल्या जातात. आता त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचत नाही का असं दिल्यानंतर, हा तुमचा प्रश्न होता. आता कसं आहे माहितीये का, जोपर्यंत आपण त्यांचा विचार बदलत नाही, त्यांच्या मानसिकतेपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्यांचे विचार तसेच राहणार आहेत. आपण होऊन जर एक पाऊल पुढे टाकून त्यांच्या त्या भावनेला, त्यांच्या त्या अस्तेला आपल्याला काय करता आलं पाहिजे, पुसून टाकता आलं पाहिजे. म्हणून आपण या सगळ्या सोयी सुविधा देत आहोत.
ह्या सोयी सुविधा देत असताना सर्वसामान्याला ह्या गोष्टी सहज करता येतात, यांना त्या गोष्टी सहज करता येत नाहीत. म्हणून आपण त्यांच्यासाठी जे जे सोयीचं होईल, सोपं होईल त्या गोष्टी पुरवत आहोत. जर समजा अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शाळेमध्ये बसायची व्यवस्थित व्यवस्था जर केली नाही, तर त्याचं मन शाळेत शिकण्यासाठी लागणार आहे का? लागणार आहे का? जो सर्वसामान्य विद्यार्थी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये बसू शकतो, तसा हा अस्थिव्यंग किंवा अपंग बालक त्या बेंचवर बसू शकेल का? तर नाही, हा उत्तर असतं. बरोबर आहे. म्हणून आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी काय करता आली पाहिजे, मांडणी करता आली पाहिजे, ठेवण करता आली पाहिजे आणि घेताही आली पाहिजे. अशा वेळेस बघा, काही विद्यार्थ्यांचं हातामध्ये जर काही फ्रॅक्चर वगैरे असेल किंवा अस्थिव्यंग असेल, हातामध्ये काहीतरी त्याचा प्रॉब्लेम असेल, तर अशांसाठी सुद्धा तुम्हाला लेखन करताना त्याला तुम्ही मदतनीस देऊ. एक ज्याला हात नाहीये किंवा हाताने लिहिता येत नाही, बोटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर अशांसाठी आपण लेखनिकाची सोय करतो. करतो की नाही? तो त्याला सांगतो आणि तो समोरचा लिहित असतो. तर अशा सुद्धा आपल्याला गोष्टी करता आल्या पाहिजे आणि ज्या ज्या आवश्यकतेनुसार अशांचे काही आजार आपल्याला कमी करता येत असतील, तर आपण वेगवेगळ्या फिजिओथेरपीचा वापर करून सुद्धा आपण त्या व्यक्तीला व्यवस्थित करण्याचा पण प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे. आता बघा, मंदबुद्धी असणारी बालकं. आता ही जी काही मंदबुद्धी असणारी जी बालकं आहेत, मंदबुद्धीची, की बाबा बौद्धिक अकार्यक्षमतेमध्ये लक्षणीय कमतरता असणं. यांचा IQ साधारणपणे 70च्या खाली असतो. सर्वसाधारण बालकाचा बुद्धी गुणांक किती असतो बरं? किती असतो? 100 ते 120. 90 ते 110. 90 ते 110 च्या मध्ये सर्वसाधारण बालकं असतात. मी परवाच लिहून दिले बघा, वितरण दिला होता बुद्धी गुणांकांचा. आठवतं का बघा? त्याच्यामध्ये सर्वसाधारण बालकं 90 ते 110 असतं. आता त्यांचा IQ त्याच्याही खाली असतो, 70च्याही खाली असतो. म्हणून ही मंद गतीची असतात. आता ह्यांना जे काही संकल्पना आहेत आपल्या कुठल्याही, म्हणजे आपण जे शिकवतो ते हळूवार पद्धतीनं शिकवावं लागतं. त्यांना जसं जमल, ज्यांना तसं कळेल अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं, त्यांना शिकवावं लागतं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, जर आपण त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट लर्निंग देत असेल, म्हणजे अमूर्त कल्पना आपण शिकवत असून, तर ते त्यांना लवकर कळतच नाहीये. ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग त्यांच्याकडे चालत नाही, त्यांच्याकडे ती कमी असते. त्यांना मूर्त पद्धतीनं शिकवावं लागतं. प्रत्यक्षामध्ये म्हणजे कॉन्क्रीट पद्धतीनं शिकवावं लागतं. प्रत्यक्षामध्ये वस्तू हाताळून देऊन त्यांना शिकवणं गरजेचं असतं. मग अशा बालकांचं आपण ज्यावेळेस शिक्षण करतो किंवा शिक्षण देतो, त्यावेळेस त्यांना छोट्या छोट्या टप्प्यामध्ये त्यांना शिकवावं लागतं. एकदम शिकवून जमत नाही किंवा एकदम भडीमार ज्ञानाचं देऊन जमत नाही. त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवावं लागतं आणि त्याच गोष्टीची रिपिटेशन त्यांचं जे आहे ते करून घ्यावं लागतं. बरोबर आहे. अशा बालकांना आपण काय करावं लागेल, जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षणाकडे त्यांचं फोकस करावं लागेल. मंद बुद्धीसाठी किंवा मतिमंद विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण का बरं द्यावं, का द्यावं असं तुम्हाला वाटतं? आत्मनिर्भरतेसाठी. आत्मनिर्भरतेसाठी. व्हेरी नाईस. ओके. अजून? यातून त्यांच्या कलागुणांचा विकास होतो. कलागुणांचा विकास होतो. अजून? उत्पन्नाचं सोर्स त्यांचं. बरोबर. आर्थिक अडचणी दूर होतील. एकदम बरोबर. आता हे मतिमंद असल्या कारणामुळे यांना पुढचं शिक्षण घ्यायला सोपं असणार आहे का? त्यापेक्षा उदरनिर्वाह करता आलं पाहिजे, रोजचं दैनंदिन जीवन त्यांचं जगता आलं पाहिजे, सुखमय झालं पाहिजे. या उद्देशानं त्यांना आपण काय करतो, व्यावसायिक शिक्षणाकडे आपण त्यांना वळवत असतो. बरोबर आहे. येस.
ठीक आहे. आपल्या मराठीचे शिक्षक आपल्याकडे या ठिकाणी तुमच्या आग्रहस्तव आलेले आहेत. आता आपण एक स्लाइड बघूया पुढची आणि मग पुढे जाऊया. आता मंदबुद्धी तुम्हाला समजली. आता याच्यामध्ये आहे ते म्हणजे अध्ययन अकार्यक्षम. आता मला वाटतं इथं थांबायचं का? आता इथं डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफी आलं बघा. हो सर चालेल. आलं का? थांबायचं का कसं काय करायचं? आता सर आलेले आहेत. आहे अजून भरपूर आहे, भरपूर पार्ट आहे. ठीक. उद्या घेऊ सर. हो. आपण सरांना रस्ता मोकळा करून देऊ. कासारचं येते आवाज माझा? सर वंदे मातरम. माझा आवाज येतोय का? ब्रेक होतोय सर.